सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आज आपण हा शक्तिपात माझ्याकडनं ग्रहण केला, यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. असं वाटतंय? फिलिंग रिलॅक्स, हॅपी? बोला निशिगंधा मॅडम. मॅम कालपासून अंगावर शहारे येत आहेत, ते जातच नाही. ते काय असं म्हणजे काल पण मी तुम्हाला मॅडम, म्हटलं. एनर्जीचं जे असतं ना, ते ऍक्टिव्हेशन होताना शरीरावर व्हायब्रेशन क्रिएट होत असतात. हे कॉमन आहे. कालपासून आहेत ते अजून पण जात कारण आपण काल गोल्डन ट्री, जो काल गुरुवार होता आणि त्याच्यात जो आपण नाही. गोल्डन ट्री ऍक्टिव्हेट केला आपल्या एनर्जी मध्ये, तर त्या एनर्जीचा एक प्रभाव खूप असतो. ओके. काल जो ट्री पाहिला होता तो गोल्डन असा नव्हता, पण तो जे स्वामी बसतात तो जो औदुंबर वृक्ष होता, कालही तोच होता, आजही तोच होता आणि स्वतः स्वामी सुद्धा होते. छान. थँक्यू. थँक्यू. बोला मॅडम. मॅडम, आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आज तुमचं जे आम्हाला दर्शन झालं आणि तुमच्याकडनं जे भेटलंय ना, ते म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करणं फार कठीण आहे. आणि खूप काही तुम्ही जे जे शब्द बोलवत होते ना, ते साक्षात सगळं घडतंय आणि डोळ्यासमोर सगळं असा एक प्रवास चालू होता. आणि मला जांभळा प्रकाश प्रकर्षाने असा जवळ खेचत होता. जांभळा आणि गोल्डन हे दोन प्रकाश मला खूप जाणवले. आणि भयंकर मी त्यातनं बाहेर यायला मला खूप कठीण. तुम्ही म्हणलं ज्यावेळेस तुम्ही स्वाभाविक अवस्था, त्या मी एकदम असे डोळे छोटे करत करत येत होते. आणि खूप छान अनुभव, जबरदस्त असा अनुभव की काही शब्द मी नाही बोलू शकत, पण खूपच सुंदर मॅडम. आणि थँक्यू सो मच की तुम्ही 2024 मध्ये मला भेटलं, याच्या आधी का नाही भेटलं असं मला प्रश्न पडतो स्वतःला. मी तुमची खरंच, मी आणि माझं कुटुंब तुमची खूप खूप आभारी आहे. आणि ब्रह्मांडाशी पण खूप खूप आभारी. त्याने मला खूप काही दिलंय आणि देतोय आणि देत राहणार आहे. आपल्याला फक्त 2 हात करून मागायचंय, फक्त बस तेवढंच करायचंय. आपली थँक्यू मागण्याची सो मच कॅपॅसिटी वाढवायची आहे फक्त. देणारा मॅडम. मी ब्रह्मांड ना आहे. आज मला एवढं फ्रेश वाटतंय. मी पहाटे उठलेली मॅडम, पण मला खूप फ्रेश वाटतंय आज. तुम्ही फक्त सांगितल्याप्रमाणे देवाची पूजा वगैरे सगळं करूनच मी बसले बसताना. दोन्ही हात असे केल्याबरोबर एनर्जी हा, फ्लो येतो आणि तेव्हा तुम्ही जे मागाल दॅट विल ते बी अ वेगळं. पार्ट ऑफ युअर लाईफ. आज मी एक वास्तू माझी या नावावर झाली असं मी बघितलं, आणि खरोखरच ती वास्तू लवकरच माझ्या नाव होईल अशी मी ब्रह्मांडाकडेच मी मागणी केलेली. लवकरच होतंय, प्राप्त झालेलं आहे मला ते. नक्की नक्की होईल. छान. आणि मी 25 लाखाचा चेक लिहिलेला आहे मॅडम. काल मी 10 म्हटले, पण माझ्याकडनं 25 लिहिले गेलेले आहे आज. व्हेरी गुड. येईल येईल, ते एवढं नक्की येतं. थँक्यू क्रिएशन सो खूप मच. महत्वाचं असतं. येस. आता मी स्वतः जेव्हा आता युनिव्हर्सला जेव्हा तुम्हाला प्रार्थना मागायला सांगितली, तेव्हा मी पण मागितलं माझ्यासाठी. हा ना. माझं ते आपोआप एक म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1 CR आला. ओके. तर जेव्हा तुम्ही, ब्रह्मांडालाही नाहीये की लिमिटेशन्स, त्याला नाही लिमिटेशन्स, आपण ठेवले अरे खरंच येतील का, खरंच मागायचं का, वो ती भावना बाजूला काढा. तो सगळ्यांना देण्याला बसलेला आहे आणि भरभरून देणार आहे. लिमिटेशन्स म्हणून ठेवूच नका आपल्या माइंड मध्ये. आणि आज वेळ काढून सगळ्यांनी करायचं आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला आपण मेडिटेशन मध्ये जसं अनुभवलं की जे समृद्धी आहे, पण आज जे आहे, जे तुम्ही यूज, त्याला थँक्यू म्हणा. एक हलका स्पर्श करायचा आहे त्याला, प्रत्येक वस्तूला. जसं आपण, मी सांगते ना की शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला रोज हात लावायचा. अच्छा चल रहा है ना, विचार करा, 1 मिनिट ब्रेक नाही घेतला या हृदयाने, चल रहा हो अपने लिए. एका सेकंदाचा ब्रेक त्याचा चालत नाही, तो आपल्यासाठी करतोय. तर हृदयाला हात लावून थँक्यू. लंग्स काम करतात आहे ना, प्रत्येक ऑर्गन आपल्या, त्या शरीराच्या प्रत्येकाला, डोळे आपल्याला इतकं सुंदर सृष्टी दाखवत आहेत. जस्ट से थँक्यू. त्याच मॅडम पद्धतीने मॅडम, तुमच्या कृपेने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आम्ही मेडिटेशन चालू केलेलं आहे. आणि छोटीशी अमाऊंट पण आमच्या अकाउंटला जमा झाली आहे. ते सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, नाही तर एवढं धैर्य करण्याची ताकद खरंच नव्हती, पण ते तुम्ही दिलंय. आणि तुमच्या कृपेने ते आज आम्ही चालू करतोय. चला, दीप्ती मॅडम आणि मी, आम्ही दोघींनी मिळून चालू केलेलं आहे. तर छान छान. तुमचे आशीर्वाद नेहमी, तुमचा सपोर्ट नेहमी आम्हाला असू दे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बोला अरुणा मॅडम. मॅडम खूप खूप थँक्यू.
मी एरवी मला झोप अजिबात सुधरत नाही रात्री. मी अक्षरशः रात्रभर जागी, एकही मिनिट झोपले नाही मॅडम. आणि 3 वाजता मला उठवा म्हणलं होतं माझ्या मिस्टरांना. त्यांनी मला उठवलं, माझ्या मुलीला सांगितलं होतं, ती पण आज जॉईन आहे. तुम्हाला मी फोन केलता ना, मुलगी पण जॉईन. आणि तिनं पण मला उठवलं, तर ती पण मला म्हणाली, तू जागीच आहे का? मी म्हणलं हो, झोपलेच नाही. मग 3ला उठून सर्व घर अंगण झाडून, सडा रांगोळी करून, देवाची पूजा करून, आंघोळ करून, सगळं व्यवस्थित सामान घेऊन बसले. आणि आज आज मला पहिल्यांदा तीव्र फ्लो एनर्जीचा जो हातातून म्हणतात तो जाणवला मॅडम. खूप खूप धन्यवाद. अभिनंदन. बोला रूपा मॅडम. रूपा मॅडम बोला, अनम्यूट करा. तोपर्यंत प्रतिभा मैडम, प्रतिभा मैडम अनम्यूट कीजिए. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बहुत अच्छा लगा, एक गोल्डन लाइट का महसूस हुआ एंड क्राउन चक्र से पूरी लाइट अंदर उतर रही है वो महसूस हुआ. और जो भी कुछ है, आज अक्षय तिथि के दिन इतनी जल्दी उठकर हम भगवान के मंदिर में ही बैठ के ये पूजा की, आज साधना की है. बहुत अच्छा लग रहा है, मन बहुत शांत है, बहुत पीस फील हो रहा है एंड फील हो रहा है कि आगे कुछ समृद्धि मिलेगी. अब तो मिलेगी, जरूर मिलेगी. आपके साथ जरूर मिलेगी. खूप खूप आभार मॅम. थँक्यू थँक्यू. कार्ड जे तुम्हाला बनवायला सांगितले ना, आज द्या कुणाला तरी ते चार्ज करून. आपल्या लॉकर मध्ये ठेवायचे ते कार्ड, जे मनी कार्ड तुम्हाला. आणि ज्यांचे राहून गेले असेल प्रिंट करायचं, तर आज दिवसभरात करा. सगळे रेकीचे साधक आहे, सिम्बॉल टाका, पण आज ते कार्ड जरूर बनवा आणि स्वतःच्या पर्स मध्ये ठेवा. ठीक आहे. चेक सुद्धा जो तुम्हाला दिले सांगितलाय, तो चेक सुद्धा लॉकर मध्ये ठेवा, की तो ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे. दॅट इज द 1 मिलियनचा जरी चेक लिहिला तरी सुद्धा तो युनिव्हर्स कडे लिमिटेशन नाही आहे. ती एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. बट क्रिएट तो करो पहिले, की मुझे ये चाहिए. पहिलेच क्वेश्चन, खरंच येईल का हा प्रश्नच नाही. तो देणार आहे आणि तुमच्याकडे येणार आहे. बस एक बार मागो. 25 वगैरे लाख ते तुम्हाला खूप छोटे वाटायला लागते. आणि या सगळ्या प्रोसेस मधनं मी स्वतः गेलेली आहे. लिटरली आज माझे आई भाऊ जेव्हा एकमेकांची चर्चा करतात ना, मी माझ्या भावाला नेहमी म्हणायची की 10,000 रुपये महिन्याचे येईल ना, असं काहीतरी सांग मला. अक्षरशः रिक्वेस्ट करायची की 10,000 महिन्याचे माझ्याकडे आले पाहिजे, असं काहीतरी सांग. टचवूड आज 10 लाख महिन्याचे येऊन जातात. दिस इज ओनली बिकॉज ऑफ दिस डेट. सोचो थोड़ा सा. कारण आधी मी दुसऱ्यांवर निर्भर, कोई तो भी मुझे बताएगा, म्हणून तो भाव स्वतःमध्ये निर्माण करा. तो ब्रह्मांड सगळ्यांना देण्यासाठी आहे. जे काही मागायचं त्यालाच मागायचं. ते गाणं ऐकलं असेल ना, अदनान सामीचं, ऐसे वैसे को दिया है आपको भी देंगे. ठीक है. तो वो ट्रस्ट कि मुझे भी मिलने वाला है. जब तक आप वो मांगोगे नहीं, जीवनामध्ये प्रेम सुद्धा मागा, भरभरून मागा. हक्क आहे तुमचा प्रेमावर. आपण काय करतो, चुका व्यक्तीतल्या शोधत असतो. नाही शोधायच्या. त्याच्यातलं प्रेम शोधा आणि ते प्रेम बाहेर, प्रेमाचा झरा काढा बाहेर. आजकाल मुलं ऐकत नाही. थोडा मायेने स्पर्श करून त्यांना म्हणा की यस, यू आर व्हेरी गुड, खूप छान आहे. तुमच्या हात तर रेकी ऊर्जांचे हात आहे. आणि या रेकी ऊर्जांनी तुम्ही ज्याला स्पर्श कराल ना, खरोखर त्या राजा मेढ्यासारखं आपल्याला सोन्याच्या वस्तू नाही बनवायच्या आहेत, पण प्रेमाचे माणसं जरी स्पर्शाने बनवायचे आहेत. आणि समृद्धीची ऊर्जा नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी आणायची. नेक्स्ट सायली मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जास्त वेळ तुम्हाला उगीच काही बोलणार नाही, फक्त विचारते की आज तुम्ही जे आम्हाला हे करून दिलं, तर मग ते आजच्या आज कोणाला तरी देऊ शकतो का? म्हणजे हे कार्ड आम्ही हातामध्ये. जरूर द्या, जरूर द्या. जे आपल्या जवळचे आहेत ना, त्यांना चार्ज करून जरूर द्या. एकच प्रार्थना द्या की मी हे कार्ड या व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी मिळू दे, त्याचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि मॅडम
आणि मल्टिपल होऊन ही एनर्जी मला भेटू दे, ते माझ्या मल्टिप्लिकेशनचं रहस्य आहे. आणि चेक लिहिता लिहिता 1-0 जास्त लिहिला गेला. म्हटलं जाऊ दे, युनिव्हर्सच्याच मनात युनिव्हर्सच्या असेल. मनात असेल. चला, चांगली गोष्ट आहे. चालेल मॅडम, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बोला संदीप सर. हॅलो हा बोला. मॅडम, थर्ड आय वरती ब्ल्यू कलर आणि घरात मला गोल्डन कॉइन्सचा अनुभव झाला. ते आजच्या आणि माझा समृद्धीच्या शक्तिपाताचे 2 कलर असतातच, गोल्डन आणि पर्पल. पर्पल, हा. आणि लक्ष्मी याला पाय ठेवताना बघितलं मी. छान छान, अभिनंदन. ग्रेट. बोला बीना मॅडम, अनम्यूट करा. माईक ऑन करा. होत नाहीये मॅम. झाला ना, बोला. हॅलो, हा, येतोय आवाज, बोला. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मॅम, ऍक्च्युली माझा व्हिडिओ बंद झालेला का? नाही नाही, काहीच सेकंद होता, नंतर झाला चालू. ऍक्च्युली मला आवाज येत नव्हता तुमचा काहीच. नाही तर मध्ये मी 1 मिनिट माझा आवाजही बंद होता ना. नाही, मला शेवटपर्यंत आवाजच आला नाही, पण मला गोल्डन कलर आणि माझ्या डोक्यावरती असा साप वगैरे दिसला. म्हणजे असं साप असा दिसता, असं वरती स्वतःचा डोक्यावरती एक साप आहे असं दिसलं मला. म्हणजे हे काय चांगले आहे की नाहीये? मॅडम, त्या शेषनागाने कुणाकुणाला छत्र दिलं विचार करना. भगवान बुद्ध साधना करत असताना त्यांच्या डोक्यावर शेषनागाचं अस्तित्व होतं. मग त्या अनुभवातला तुम्ही पोचले तर किती मोठी गोष्ट. आणि गोल्डन नदी दिसली, परत गोल्डन असं शॉवर येताना दिसला, पण तुमचा आवाज येत नव्हता मॅम मला काहीच. मॅडम, तुम्ही ट्रान्स मध्ये गेला होता, त्यामुळे ते झालं. ती जी म्हणतात ना, शब्दांच्या पलीकडच्या ज्या एनर्जीला जेव्हा आपण पोचतो त्याला ट्रान्स लेवलची अवस्था म्हणतात. आणि तिथे जाऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या. दॅट इज कॉमन. हे होतं साधना करत असताना. म्हणजे माझ्या आवाजाच्या पलीकडच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट झाला होता. म्हणजे ज्याला म्हणतात ना की तिथे माध्यमाची गरज आहे. मी काय माध्यम आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही त्या माध्यमाच्या पलीकडच्या ऊर्जांमध्ये पोहोचला आणि तो अनुभव तुम्ही घेतलाय. बस. चला, अभिनंदन त्याच्यासाठी, कारण त्याही अवस्थेत पोहोचायला खूप खूप साधना लागते. थँक्यू मॅम. आणि तुम्हाला हॅपी जर्नी. थँक्यू. थँक्यू. चालेल. बोला चारुशीला मॅडम. स्माइल मॉर्निंग मॅडम. स्माइल मॉर्निंग. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही बोललात तसं गोल्डन वलय, लक्ष्मीची पावलं, हे सगळं मी अनुभवलं. आणि माझा एक मॉर्निंग वॉकर ग्रुप आहे, त्यांना मी आज हे कार्ड सगळ्यांना गिफ्ट म्हणून देणार आहे. अक्षय समृद्धी संमेलन म्हणून मी घोषित केलं कालच ग्रुपवर, की हे मॅजिक कार्ड जसं मी माझ्या जीवनात मी जी कामना करते ते परमेश्वरा सगळ्यांना मिळू दे, हीही त्याच्या मागे भावना ठेवून मी आज हे कार्य तुमच्या कृपाशीर्वादाने आज हातात घेतलेलं आहे. खूप छान. खूप छान. अभिनंदन. खूप खूप थँक्यू मॅडम. मी तुमची खूप खूप ऋणी आहे मॅडम, मनापासून. थँक्यू. थँक्यू सो मच. पल्लवी मॅडम बोला. पल्लवी मॅडम, अनम्यूट करा. माईक ऑन नाही झालाय. आता येतोय मॅम आवाज? येतोय येतोय, बोला. थँक्यू. खूप छान फील होतंय. म्हणजे एक्सप्लेन नाही करतात, इतकं छान फील होतंय. आणि मॅम, माझं ऍक्च्युली मध्ये नेट गेलेलं, तर काय म्हणजे झालं असेल ना शक्तिपात. थँक्यू. थँक्यू. बघा, पल्लवी मॅडमच्या शब्दाविना व्यक्त होणं, त्यांचं ते एवढ्या भाऊक झाले आहे की शब्दांच्या विना त्या पूर्णपणे व्यक्त झाल्या. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. मधुरा मॅडम बोला. काय बोलू, मला पण खरंच कळत नाही, इतकं भारी अनुभव होता. ते काय तंद्री लागणं म्हणतो की नाही, तसं काहीतरी बहुतेक माझ्यासोबत झालं. आणि मी नेमकं काल परवा एक असं लक्ष्मीचं खूप सुंदर चित्र बघितलं होतं, हातामध्ये ते असं घडा वगैरे घेतलेला.
आणि त्यात सोन्याचे कॉईन. तुम्ही जेव्हा मला म्हणालात की घरामध्ये पाऊल ठेवताय आणि असं होतंय, मला ती लक्ष्मी स्वतः येताना दिसली. इतकं सुंदर वाटलं मॅडम, प्रचंड. म्हणजे मी नाही सांगू शकत आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि असाच पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत तुमच्या बरोबरच मी पण जसं तुम्ही अचीव केले तसं मी पण करावं आणि खूप छान सगळ्यांना मी अनुभव सांगावे हीच या वेळेला मी अपेक्षा करते. तुमचा नक्की आशीर्वाद नक्की असतो. होतील मॅडम, नक्की होतील. फार नाही आता बोलता येणार आहे मला. बोला कोमल मॅडम. येस मॅम, खूप चांगला अनुभव होता. म्हणजे मी लास्ट टाइम अटेंड केलं तर त्यापेक्षा पण खूप चांगला अनुभव मला मिळाला. आणि मॅम मला गोल्डन कलर दिसला जेव्हा तुम्ही म्हणालात ना तुमच्या डोअरच्या इथे तुम्ही जा. सो मला एक गोल्डन स्पार्कल माझ्या भोवती जाणवला तो. म्हणजे खूप चांगला अनुभव होता. आणि मॅम मला एक विचारायचं होतं, जे मी लास्ट टाइम चेक लिहिलं होतं आणि जी मी डेट टाकली होती ते अचीव नाही झालं माझ्याकडून. बट मी ते चेक काय करू आता, म्हणजे काय करू शकते, तसंच ठेवू की नवीन चेक लिहायचा. नवीन मी क्रिएट केला चेक, नवीन बनवला, बट तो आता काय त्याला डिस्ट्रॉय करून टाकायचा. म्हणजे बंद केलं तर चालेल का? नाही, बंद नाही करायचं. तुकडे करून त्याला एक तर पाण्यात प्रवाहित करून टाका. ओके, चालेल, ठीक आहे मॅम. येस, बोला माधुरी मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. बोला. छान वाटलं, खूप छान अनुभव होता आणि तुम्हाला पण अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, हे कार्ड्स जे आहेत ते मी माझ्या घरातल्यांना फ्री मध्ये देऊ शकते ना? घरातल्यांना फ्री मध्ये, बाहेरच्यांनी तुम्हाला वाटतं तर देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक थोडासा एनर्जी एक्सचेंज जर घेतला तर त्याचा तुमच्या मनी एनर्जीवर अजून छान इफेक्ट होतो. घरच्यांना द्या, तुम्ही पण बाहेर जर देत असाल ना, तसं आता मॅडमनी संकल्प केला की त्या पूर्ण ते त्यांच्या ग्रुपला देणार आहे. तर मनापासून जेव्हा आपण करतो तो युनिवर्स फक्त प्रार्थना करायची, काही चालेल. तर हे मी यांना देत आहे, यांच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिपल होऊन माझ्याकडे येत आहे. ह्या भावनेने द्या. प्रत्येक गोष्ट प्रेम द्याल, प्रेम मल्टिपल होऊन येईल. ठीक आहे. एखाद्याच्या आरोग्यासाठी हिलिंग द्याल, तुम्हाला आरोग्य मिळेल. एखाद्याच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना कराल, कारण ही पेरणी आहे. लक्षात घ्या, जी गोष्ट आपण करतोय रेकीच्या माध्यमातून ही पेरणी आहे. शेतकरी एक बी लावतो त्याला हजारो बी मिळतात. एक गहू पेरला तर हजारो गव्हाच्या उभ्या तयार होतात. मग त्याच पद्धतीने आपण एखाद्याच्या जीवनात एक छोटा आनंदाची पेरणी केली की मल्टिपल आपल्या जीवनात आनंद येणार आहे. प्रेमाची पेरणी केली तर मल्टिपल प्रेम मिळणार आहे. कोणाच्या जीवनात समृद्धीची पेरणी केली तर आपल्या जीवनात समृद्धी पण येणार आहे. एक्सेप्ट दॅट एनर्जी आणि द्यायला शिका. ओके हो मॅडम, छान, थँक्यू. बोला सोनाली मॅडम. सगळ्यात पहिले तर खूप खूप धन्यवाद मॅडम. मला असं वाटत होतं की मी उठणार की नाही उठणार म्हणून 3:30 वाजता झोपले आणि अलार्म वाजतोय का होऊन तर नाही गेलेला आहे वेळ, असं करत करत जागीच राहिले. आणि त्यानंतर एवढं फ्रेश वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. आणि सर्वप्रथम तर आज अक्षय तृतीयेच्या मॅडम तुम्हाला पण आणि इथे असणाऱ्या सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यावेळी तुम्ही कमांड देत होत्या त्यावेळी खरंच ती एनर्जी जाणवत होती, व्हायोलेट आणि गोल्डन कलर मध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणाले की आपल्या आतमध्ये ती एनर्जी जाते, तर पुन्हा गोल्डन कलरचे लक्ष्मी कॉइन असे आतमध्ये जात होते, क्राऊन चक्रातनं आतमध्ये जात होते, असं हे होताना दिसत होतं. तर खूप सुंदर अनुभव आहे, अजून जास्त नाही सांगू शकत. खूप छान वाटलं पण. आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. बोला रत्ना मॅडम. मॅडम, तुम्हाला अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मला गोल्डन फ्लो खूप जाणवला. हॅलो, हा बोला, येतोय आवाज मॅडम. आवाज येतोय ना? गोल्डन फ्लो खूप छान. पण जसं त्या मॅडम म्हटल्या ना, नाग, मला ती सापाची थोडी अशी भीती वाटली, पण समोरून येतोय बुवा तो माझ्या समोरून. हॅलो, प्रोटेक्शन आहे ते आपलं, बाकी काहीच नाही. आणि मॅडम माझ्याकडून आहे ना हे कार्ड बनवले ना मी, तर प्रत्येक कार्डवर माझा फोटो छापला गेलाय, तर चालेल का? तर दुसऱ्यांना देताना नाही ना मॅडम, स्वतःसाठी तुम्ही एक वापरा. कार्ड देण्यासाठी मी हे चॅन्टिंगचे कार्ड आहेत, ते जे आपलं मनी कार्ड आहे ना, मिडा स्टार आणि सगळे सिम्बॉल, ते तुम्ही ऍक्टिव्हेट करून लोकांना द्या. कॅन्टीन करायला तुम्ही सांगू शकता, पण त्या कार्डवर
जो आपला मनी ग्रिडचा जो कार्ड आहे तो ज्याला चॅन्ट करायचा त्याचा फोटो. आता समजा तुम्ही ते कार्ड दुसऱ्यांना दिलं पण तिथे एनर्जी तर तुमची कनेक्ट आहे ना, तर त्यांना त्याचं बेनिफिट नाही होणार. हो का? सुजाता कदम मॅडम बोला. नमस्कार मॅडम, तुम्हाला आणि या ग्रुपवर नमस्कार. असलेल्या सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर अनुभव. सुरुवातीला एकदम डोकं थोडस जड वाटत होतं आणि नंतर तो जडपणा खाली 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 येऊन ते नष्ट झालंय सगळं. आणि मधल्या काळामध्ये त्या ह्याच्यामध्ये एक पॉइंट येत होता की असं काहीतरी हल्ल्यासारखं वाटत होतं आणि काहीही आवाज येत नव्हता. म्हणजे असं झोपेतनं आपण कसं उठतो ना तसं वाटत होतं. ते जवळजवळ म्हणजे अशा ठराविक इंटरव्हलनी मला ते जाणवत होतं. आणि खूप छान आहे. आणि तुम्ही जेव्हा सगळं ते म्हणालात की तुम्ही आज हे करा, सगळ्यात ह्या गोष्टींना थँक पण आपल्या ह्याच्यामध्ये ज्या आहेत घरामध्ये, तर खरंच देवाच्या कृपेने आहे सगळं. सगळ्याला थँक्यू म्हटलंय, आत्ताच म्हटलं ते. आणि म्हणजे तुमचं जे सांगणं आहे, आम्हाला जे काय तुम्ही शिकवत आहे हे इतकं सुंदर आहे की असं अंगावर शहाऱ्या येतात. ते बोलताना पण अंगावर शहाऱ्या येतात. थँक्यू सो मच. थँक्यू. शब्दात नाही सांगू शकत. थँक्यू. अलका मॅडम बोला. नमस्कार मॅडम, अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि सर्व ग्रुपच्या मंडळींना शुभेच्छा. आणि कालही मला असं गोल्डन आभा मंडळ जाणवतं, आजही तसंच जाणवलं. आणि मी हे प्रार्थना केली की एक प्रॉपर्टी आहे माझी, मला आता डुप्लेक्स बंगला हवे. पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत तो हो अशी सदिच्छा आहे आणि तुमची शुभेच्छा हवी आम्हाला. आणि मॅडम ते दोन्ही जे मी हे पण देऊ शकतो का कोणाला? हा, ते पण त्यांचा फोटो आला, त्याच्यावर फोटो प्रिंट करून नाही द्यायचा. नाही, याच्यात मी माझा फोटो प्रिंट केलाय. हा, एक तसं दुसरं कार्ड म्हणजे तुम्ही ब्लँक वाला जे मी पाठवलेलं आहे ना, ते ब्लँक वाले त्यांना द्या. हो, ब्लँक वाले पण आहेत बिना फोटो. ते त्यांना द्या आणि त्यांचे फोटो काढायला हे करा. आणि लॅमिनेट त्यांना करायला सांगा फोटो लावून. हो, आणि याच्यात चॅटिंग किती वेळा करायचं याच्यावर दिलेल्या नंबरचं? 10 मिनिटं. 10 मिनिटं. हा, 5 ते 10 मिनिटं हातात घेऊन तो नंबर चॅन्ट करायचा. ओके, थँक्यू मॅडम, खूप खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू खरंच. बोला अश्विनी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुमचे खूप खूप धन्यवाद. मला फक्त एवढंच म्हणायचं, एकच शब्द या सगळ्या मेडिटेशनसाठी, अद्भुत. आजची जी अनुभूती होती अद्भुत होती. मला हातांमध्ये पण खूप प्रवाह जाणवला. मी कालच तुम्हाला म्हटलं होतं की मला जाणवत नाहीये आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे. तुम्ही आम्हाला जे दिलंय, एवढं भरभरून देणारा व्यक्ती मला आजपर्यंत मिळाला. खूप सारे कोर्सेस केले, असंख्य ठिकाणी शिकले, सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण तुम्ही पहिल्या व्यक्ती आहेत ज्या आमच्याकडून हे सगळं करून घेत आहेत. आता युनिव्हर्सचा चेक नवीन नाहीये, फार जुना आहे. सिक्रेट वाचून पण मला 10 वर्ष झाली, पण त्या गोष्टी तुम्ही करून घेतल्या आणि माझा जो लॉस्ट कॉन्फिडन्स आहे तो परत येतोय. मी परत रेकीच्या सानिध्यात आले आणि त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. सगळं काही शक्य वाटतंय मला आता. थँक्यू. ऑल द बेस्ट. कुणाला तुम्ही बेस्ट ऑफ लक म्हणता ना, बेस्ट ऑफ लक नाही म्हणायचं, ऑल दी बेस्ट हा शब्द वापरायचा. मुलांना तुम्ही म्हणता ना बेस्ट ऑफ लक, पेपरला वगैरे जाताना बेस्ट ऑफ लक नाही म्हणायचं, ऑल दी बेस्ट म्हणायचं. कि जो भी है जीवन में वो सब कुछ अच्छा है. ठीक आहे, लक वर नाही सोडायचं. बेस्ट ऑफ लक म्हणजे तुझं लक चांगलं राहो असं आहे. आणि ऑल दी बेस्ट म्हणजे सब कुछ मंगल, सब कुछ अच्छा है, सब कुछ बेस्ट है असं बोलायचं आहे. माहेरी असल्याचा आनंद किती चांगला असतो बघा, हातात सगळं मिळतं. वसुंधरा मॅडम बोला. खरंच माहेरी असण्याचा अनुभव खूप छान असतो. आई सतत हातात देत असते. माझ्याकडे 2 असतात, आई पण देते आणि काकू पण देते. हो ना, माझी तर काकू बिचारी गेली, खूप छान होती ती पण. आज तिची आठवण झाली. खूप छान. आज मॅडम शब्द नाही आहेत.
आज बोलायची पण इच्छा पण नाही. आज खूप काय भेटलं. व्हायब्रेशन इतके भयानक होते आणि इतकं छान वाटत होतं, मला बाहेरच यायचं असं इच्छाच होती. असं फक्त अभिनंदन. थोडे दिवस आधी भेटले असते ना, खूप छान झालं. जी वेळ येते तेव्हाच आपण भेटतो. थँक्यू त्याच्यासाठी की युनिव्हर्सने आपल्याला भेटवलाय. तो एक माध्यम आहे. ऑल द बेस्ट वसुंधरा मॅडम. खूप भेटलं मॅडम मला तुमच्याकडनं. थँक्यू. ईश्वर सगळं चांगलं करतो. इथून पुढे सगळं चांगलं होईल वसुंधरा. थँक्यू. बोला हर्षल सर. ठीक आहे. हे कार्ड देताना याला आपल्या वंशजांनी कनेक्ट करायचं. हुंशाशी कनेक्शन करायचं त्या व्यक्तीसाठी. मी हे कार्ड या व्यक्तीला देत आहे. याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करो हेच ईश्वरचरणी प्रार्थना. असं म्हणून आणि मॅडम आणखी एक विचारते. आज माझा भाऊ गाडी घेतोय, त्या गाडीला आपण काय म्हणजे प्रोटेक्शन साठी कसं चोखुरा टाकायचा, दोन्ही हातांनी चोखुरा टाकायचा, गाडीच्या समोर उपरून पहिले उंचावरून टाकायचा. आणि ही गाडी माझ्या भावासाठी खूप लकी आहे. आणि या गाडी म्हणजे आता तो कार्यासाठी जातो, त्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलतेची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसाई हो म्हणून प्रार्थना करायची. कारण करता करता तो युनिव्हर्स आहे, ईश्वर आहे, आपण फक्त माध्यम मात्र आहे. थँक्यू मॅम. बोला नमस्ते मॅडम. बोला सर. बोलतोय. अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. सर आवाज खूप कमी येतोय. खूप कमी येतोय आवाज? हा आता येतोय. हा, म्हटलं अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. 3 वर्ष पूर्ण 4थं वर्ष आहे आणि दर आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी त्या सगळ्या मुहूर्तांच्या वेळेस गुरूंकडनं सकाळी सकाळी मेडिटेशन होतं. तुमच्याकडनं शक्तिपात मिळतो, शुभेच्छा मिळतात, आशीर्वाद मिळतात. त्याचा परिणाम आयुष्यामध्ये खूप अनुभवतोय. त्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे आजही नवे कपडे घालून सकाळी सकाळी मेडिटेशनला बसलोय. खूप छान वाटतंय. जे अनुभवलंय ते सगळे लोक सांगतात आहेत. जे म्हणजे आतापर्यंत ती सिरीजच चालू आहे, प्रत्येक वेळेस वर्षातून 3-3दा ते सगळे अनुभवत आहेत. ते बघून खूप छान वाटतंय. सो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हर्षल सर. सगळ्यांना सांगते, हर्षल सरांशी बोललं ना तर मला माझ्या लहान भावाशी बोलल्यासारखं वाटतं. कारण जेवढं बिंदासनी माझ्या लहान भावाशी बोलतात तसं हर्षल सरांची. आता सरही बिझी झाले, माझं खूप बिझी शेड्यूल झालं. पण जो आमचा कोरोना काळ होता, सगळ्यात ती जी बॅच होती इतकी जबरदस्त होती की अक्षरशः एक फॅमिली अटॅचमेंट झालं होतं. 200-250 लोकांची ती बॅच होती टोटल. पण प्रत्येकामध्ये एक वेगळं अटॅचमेंट आणि खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी आलेली होती. आणि ते क्षण लाईफ मधले प्रत्येकासाठीच अविस्मरणीय होते. त्याच्यात स्नेहल मोरे मॅडम, हर्षल सर, शिर्डीचे आपले लोकमतचे पत्रकार आहेत, असे बरेचसे लोक होते जे खूप क्लोज होते. म्हणजे शारंगधर मॅडम क्लासमध्ये असतील, नम्रता म्हणून. ते जबरदस्त बॅच होती ती. आणि खरोखर तो अनुभव आणि ते वेळ आयुष्यात त्यानंतर आता अनुभवायला मिळते आहे की खरोखर प्रयत्न करत राहा, ईश्वर प्रत्येकाच्या पाठीशी असतो. सो धन्यवाद हर्षल सर. थँक्यू. प्रांजली मॅडम बोला. मी राहिले ना मॅडम? अच्छा बोला लक्ष्मी मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्हाला. आणि माझा फर्स्ट चेक मी म्हणजे पहिल्यांदा चेक लिहिलेला आहे. जेव्हा मॅडम तुम्ही सांगत होता ना, हात वगैरे सगळं थंड पडले होते, पण अचानक एवढं जड झाले होते हात दोन्ही. असं वाटत होतं की ढगफुट्टी झाली आणि गोल्डन कलरचं म्हणजे पूर्ण शरीरात असं. हॅलो. खूप छान खूप छान. खूप म्हणजे असं वाटत होतं पाण्याचा घडा कोणीतरी ओतते खूप. आणि खूप छान छान वाटलं मॅडम. खूप मस्त. ग्रेट. खूप छान. बोला स्नेहल मॅडम. मॅम. नमस्कार सगळ्यांना. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आपण भेटतो आणि आज तर एकदम अक्षय जसं नाव आहे ते बरोबर सगळ्यांचे अनुभव पण इतके सुंदर आहेत
ऐकायलाही खूप छान वाटतं, म्हणून म्हणलं सगळ्यांना एकदा ऐकूयात सगळ्यांचे अनुभव. आम्ही तर दरवेळेला घेतोच अनुभव तुमच्याकडनं, आणि रोज तुमची आठवण असते. तुमच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही. त्यामुळे थँक्यू, थँक्यू. आणि ज्या कोणामुळे माझी तुमची ओळख झाली, आधी मी त्या व्यक्तीचे थँक्स म्हणेन की त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि तुमच्यामुळे एवढा मोठा व्हर्टेक्स परिवार मिळाला. सो थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. मॅम हा बोला. नमस्ते मॅम. सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ग्रुपमध्ये पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅम मला इतका सुंदर अनुभव आला. पूर्ण एनर्जीचा फ्लो जाणवत होता हातामधून ज्यावेळी तुम्ही बोलत होतात, आणि दरवेळेस तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी पूर्ण एनर्जी अशी सर्कल बॉडीच्या बाजूने असे होतं, असा अनुभव होता. आणि मला गोल्डन ट्री दिसला, तो लहानपासून असा मोठा मोठा महाकाय होत झालेला दिसला. त्याला खूप साऱ्या अशा पारंब्या वगैरे वटवृक्षासारख्या. आणि काल पण तुम्ही जे वर्णन केलं तर सेम व्हॉट्सअप ग्रुपवर कोणतरी पिक्चर पाठवतं ग्रुपच्या ट्रीचं, सेम तसं हुबेहूब मला काल सुद्धा मॅम तो अनुभव आला, ते दिसलं होतं. आणि खूप धन्यवाद मॅम, तुम्ही आयुष्यात आल्यामुळे खूप अमूलाग्र बदल होतोय. आणि माझ्या बहिणीचे मी थँक्यू म्हणेल की तिच्या आणि मी तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले मॅम. खूप छान वाटतं मॅम मनापासून. थँक्यू, थँक्यू. बोला लोहार मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू. सगळ्यात अगोदर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या आणि ग्रुपमधील सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. खूप छान अनुभव आला मॅडम, कारण की मी ऍक्च्युली पहिले 2 दिवस मिस केले. मला असं वाटलं की अरे काहीतरी खूप मोठं मिस होतंय, ती ट्रेन सुटते ती जी फिलिंग आहे ना, तसं वाटत होतं. पण आज तो शक्तिपान घेतला आणि जेव्हा हे हिलिंग दिलं, खूप छान वाटतं मॅडम, खूप छान. मॅम मला हे एक विचारायचं एक होतं. मिनिट, एकच मिनिट. हा बोला. मॅम आज सध्या आपण आता फक्त मी हे 9 कार्ड्स बनवले आहे. जर परत आपल्याला बनवायचे असतील तर आपण आज म्हणजे बनवा. कसं? आजचा दिवस शुभ मुहूर्ताचा पूर्ण अख्खा दिवस. तर आज ज्यांनी कमी कार्ड बनवले आहे, तुम्हाला वाटतं की हे चांगली एनर्जी मी लोकांच्या जीवनात द्यायला पाहिजे, तर आज कार्ड प्रिंट करा, एक दिवसभर देवाजवळ ठेवा, संध्याकाळी त्याला सगळे रेखीचे सिम्बॉल टाकून चार्ज करा. आणि आज चार्ज केल्यानंतर तुम्ही उद्याही देऊ शकता, असं नाही की ते आजच दिले पाहिजे. शक्य असेल तर आज द्या, पण आज ते ऍक्टिव्हेट करून घ्या. आणि आजचं ऍक्टिव्हेशन ते वर्षभर तुम्हाला ती एनर्जी पॉझिटिव्हिटी मिळत राहते. ठीक आहे मॅम, ठीक आहे, चालेल. ओके, बोला मॅडम. थँक्यू मॅम सो मच. रत्ना मॅडम बोलिए. रत्ना मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मॅडम मी असं विचारत होती तुम्हाला, मी कार्ड बनवले पण कट करून ते लॅमिनेट नाही केले, तर चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही ना? आता करून घ्याल. लॅमिनेट आज करते. आणि हे मी विदाउट फोटो करून घेते आज आणि देवांसमोर ठेवते. ठीक. आणि मुलांचे पण चेक आणि एटीएम कार्ड वगैरे ठेवले होते, तर काही प्रॉब्लेम नाही ना? आणि काही नाही दोघं मुलं मैडम, उलट त्या एनर्जी मन में शंका ही नहीं रखना. जब आप किसी को देने का भाव रखते हो ना, मुलांसाठी करायचं आहे, बिलकुल करा. कारण कसं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण, हे आपल्याला जगायचं आहे. आपण काय करतो, मन चिंती ते वरी न चिंती. उलट करायचंय. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत रविदासांनी म्हटलेल्या मन चंगा तो कटौती में गंगा, इसलिए मन में अच्छे भाव डालिए बस. आणि माझा मुलगा आहे ना, हे पण करतो, शेअर मार्केट पण करतो तो, तर मग त्याचे चेकबुक वगैरे सगळे ठेवले होते मी आज. ओके, बोला प्रीतिका मॅडम. नमस्कार मॅडम. हा बोला. आजच्या तृतीयेच्या आपणास आणि सर्व बसलेल्या ग्रुपच्या लोकांना सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. आजचा अनुभव अति अप्रतिम होता. मला चालू व्हायच्या आधीच मला एक शेषनाग माझ्या खिडकीतून येऊन माझ्या इथे बसलेला मला दिसला. आणि जेवढे तुम्ही मला अनुभव जेवढे सांगितले ते सगळे अनुभव मला आज जाणवले. आणि आज माझ्या जीवनामध्ये जे काही बदल घडतात किंवा माझ्या विचारांमध्ये बदल घडतात ते हे आज आपल्यामुळे होतात आहेत. त्याच्याबद्दल मी खरोखर आपले आभारी आहे. खरोखर आपले आभारी. बोलू नाही शकत आहे मी शब्दामध्ये तुमची. खरं सांगते मी खूप आभारी आहे. मी ज्या प्रसंगातून मी जाते त्याच्यातून आज मी
पतीने माझ्या स्वतःसाठी मी सावरते आहे, त्याबद्दल आपले भरपूर आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बोला शुभांगी मॅडम. धन्यवाद मॅडम. तुम्हाला आणि ग्रुपमधल्या सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. खूपच छान फिलिंग होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही सांगत होता की तो गोल्डन प्रकाश जातोय, तर प्रत्येक चक्रापर्यंत जाऊन तिथे असं लाईट अप होतंय असं फील होत होतं. आणि जेव्हा रूट चक्राला गेलो तेव्हा पूर्ण बॉडी लाईट अप झालेली फील झाली एकदम, आणि खूपच छान अनुभव होता. काल मॅडम माझ्या मुलांनी, मिस्टरांनी सगळ्यांनी मिळून मदत केली मला कट करायला आणि सगळे कार्ड्स तयार करायला. आणि मला हे विचारायचं होतं, हे जे गोमती चक्र आणलेत तर ह्याचं आता काय, म्हणजे कसं ठेवायचं, आज कशात बांधून? देवघरात पूजा करताना किंवा देवघरात ठेवा ते, आणि म्हणजे प्रार्थना करा की हे गोमती चक्र माझ्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी देत आहे, आणि त्याच्यानंतर मग ते 9 किंवा 11 असे ते लॉकर मध्ये ठेवून द्या. काही रुमालात वगैरे बांधून लाल असेल? लाल कपडामध्ये बांधून ठेवा. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला रेखा मॅडम. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा मला हातामध्ये काहीतरी जाणवलं. पहिल्या वेळेला 3दा जेव्हा शक्तिपात झाला त्यावेळेला काहीच जाणवत नव्हतं. आज पहिल्यांदा जाणवलं मला आणि खूप चांगलं वाटलं. वेगळा अनुभव वाटलेला. आधी माझा विश्वास नव्हता, पण आता प्रचंड विश्वास बसलेला आहे. थँक्यू. कसं आहे ना मॅडम, आपण श्वास घेतो ना तर ऑक्सिजन देणारा कोणीतरी आहे, आणि त्याचा आभार. वो कुछ भी है, जिसको नाम हम अलग अलग दे सकते हैं, बट एक अशी एनर्जी या ब्रह्मांडामध्ये आहे जी सगळ्यांना सगळं काही देण्यासाठी रेडी आहे. फक्त आपल्याला मागायचं आहे. थँक्यू. बोला राजेश्री मॅडम. मॅडम आज खूप छान वाटलं आणि खूप खूप थँक्यू. आणि माझ्या हातामध्ये खूप म्हणजे आता पण तसंच अनुभवत आहे. एकदम असं गरम गरम छान वाटतंय. आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला पूनम मॅडम. थँक्यू. स्माइल मॉर्निंग मॅम. थँक्यू सो मच. आता जसं माझ्या फक्त मनात आलं, मॅम प्लीज अनम्यूट करा, लगेच तुम्ही अनम्यूट केलं. म्हणजे एवढं म्हणजे रेखने आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे आपल्या मनातीलही तुम्ही न सांगता तुम्ही ओळखता. खूप धन्यवाद. खूप छान अनुभव आला. म्हणजे असा अनुभव मी व्यक्तही करू शकत नाही, एवढा मला छान अनुभव आलेला आहे. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मुखातून येणार प्रत्येक शब्द हा अमृत कुंभासारखाच आम्हाला वाटतो, की प्रत्येक शब्द मला हा पॉझिटिव्ह वाटतो. प्रत्येक शब्द मला जेव्हा केव्हा मी तुमचं ऐकते तेव्हा प्रत्येक शब्द मला पॉझिटिव्ह वाटतो. आणि तुमचा एक छोटा फोटोही माझ्यापाशी बनवून ठेवणार आहे, तो तुमच्याकडे पाहिल्यानंतर ती एनर्जी मला प्रत्येक वेळी जाणवते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. 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 बोला मंजिरी मॅडम. Gratitude, gratitude, gratitude to my mentor, my guru, everything. आणि गेले 3 वर्ष हर्षल सरांनी सांगितलं, आम्ही तुमच्याकडनं ज्या काही गोष्टी घेतल्या आहेत, मिळवल्या आहेत, ते इतक्या आहेत की त्या सांगण्याच्या पलीकडेत, आणि थॉट प्रोसेस चेंज केली ती तुमच्यामुळे. थँक्यू. 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 अजून जास्त सांगण्यात काही नाही, कारण गुरुची इतकी महती आहे, आणि आता ते एवढ्या सगळ्या क्लासच्या लोकांकडनं कळतंय. आम्ही तर घेतलीच आहे, आणि लोकांनी अशीच मिळावी, अशीच मिळावी, अशीच मिळावी. थँक्यू. 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 थँक्यू मंजिरी मॅडम. थँक्यू. अंजनी मॅडम बोला. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. आज नंबर लागला, आज खूप आनंद. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप सुंदर अनुभव आला, आणि मला पण असं वाटतं की तुम्ही माझ्या जीवनात खूप उशिराने आलात. मला माझ्या मुलाने फेसबुक वरून लिंक घेऊन मला दिलेली की मम्मी तू हे कर, तुझे गुडघे दुखतात तर बघ म्हणून. आणि मी जेव्हा पहिली लेवल कंप्लीट केली तेव्हापासून मी जे 7 चक्राचं चालू केलं, तेव्हापासून मी एकही गोळी गुडघे दुखीसाठी घेतलेली नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आता मला कोणाला वाटलं ना बाबा ह्याचं दुखतंय, ह्याला हिलिंग करावं, तर मी हिलिंग करते आणि त्याला फरक पडतो. मग ते कुत्री असो, मांजर असो, कोणी असो, कुणाला हिल करते मी ध्यानामध्ये. आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू. आणि असंच कार्य करत राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
आणि असेच तुम्हाला आणखीन विद्यार्थी भेटो एकदम सरस सरस, हेच युनिव्हर्सला मागणं आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. हा, मी का हात वर करत असते, तो माझा नातू आहे ना, त्याची आणि तुमची कधीतरी नजर व्हावी म्हणून मी हात वर करते. असं होतं, दुसरं काही नाही, बोलायचं काय नाही. सगळ्यांचे अनुभव ऐकून मला माहित होतं, मी व्हिडिओ बघते, मला सगळं माहित पडतं. असं काय आपण अनाडी नाहीये या क्षेत्रामध्ये. पण मला तो नातू असतो ना, त्याला तुमची नजर व्हावी बस, तुमचा कृपा आशीर्वाद राहावा एवढ्यासाठी मी करत असते, बाकी काय नाही. हो हो, तुमचे व्हिडिओ बघते, खूप छान, पहिल्याचे बघते, जुने पण बघते, खूप छान. आणि दर वेळेला तुमच्या मुखातून काही ना काही वेगळं आणि अत्यंत उपयोगी येतं. दर वेळेला बघते ना मी, अत्यंत उपयोगी, वेगळं वेगळं. आता आम्ही 3rd लेवल 3री बार करतोय, पण प्रत्येक वेळी वेगळं वेगळं असतंय. खूप छान, खूप छान, खूप धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. सुप्रिया मॅडम बोला. सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. म्हणून तुम्हाला पण एक छोटासा अनुभव सांगायचा आहे मला. 2 दिवसापूर्वी मी ऍडमिट झाले होते आणि मला असं वाटलं की आता समृद्धी शक्तिपातासाठी मी पैसे भरलेत आणि मी आता काय करू, मी तर खूप आजारी आहे. कारण माझा प्रॉब्लेम झाला तो मेंदूमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे MRI वगैरे करायला सांगितलं. मी म्हणलं नाही, मी MRI नाही करणार, मी पहिला समृद्धी शक्तिपाताचा पूर्ण कोर्स करेन आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी करेन. मी हॉस्पिटलला अजिबात गेले नाही, गोळ्या दिल्यात त्या गोळ्या खाल्ले आणि आता मला इतकं बरं वाटतंय ना की मला 2 दिवसापासून मी स्वतःला हिलिंग पण करते, सगळ्या गोष्टी करते. आणि तुमच्याशी बोलणं पण झालं होतं माझं 2दा कॉलवरती. सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी काल पूर्ण दिवस असे माझ्या टीमला, म्हणजे मी अख्ख्या टीमला माझे असे कार्ड बनवले, त्यांचे इथे छोटेसे फोटो क्रिएट केले त्यांना सगळ्यांना डिजिटल वेनी. आणि हे कार्ड मी जेव्हा बनवायला गेले तेव्हा तो एक्सरे वाला म्हणला की नाही माझ्याकडे वेळ नाही. मी स्वतः सगळे तिथं प्रिंट करून घेतले, स्वतः त्याला लॅमिनेशन केलं, कट केले. तिथं अक्षरशः मी 3 तास उभी होते, मला अजिबात चक्कर वगैरे नाही आली. म्हणजे मी जास्त वेळ उभी पण नाही राहू शकत, पण मला काहीच नाही झालं. तो एक आनंद होता. येताना खूप मुली पण म्हणल्या की अरे आई तुला काहीच नाही झालं, खूप छान आहे. आणि हॉस्पिटलला संध्याकाळी जाऊन ऍडमिट व्हायचं होतं, तर तिकडे पण मी नाही गेले. म्हणलं आज जे काय होईल ते मॅडमच्या ह्याच्यातूनच होईल. मला हा अनुभव माझ्यासाठी सांगूच शकत नाही मी, कारण मी मिस्टर गेल्यानंतर 1.5 वर्षापासून रिलॅक्स. रिलॅक्स सुप्रिया मॅडम. दीड वर्षापासून मी जे डिप्रेशन मध्ये आहे त्यातून मी बाहेर पडते तुमच्यामुळे. मी रेकीचं 1st लेवल केलं, 2nd लेवल मी ऍडमिशन घेतलं, ते पण मी पूर्ण करते. आज असं वाटतं की मी सगळ्यातून बाहेर पडून मी स्वतः माझा बिझनेस पण आहे, मी त्याच्यामध्ये पण ग्रोथ करेन. जो बिझनेस मी बंद केला होता 1.5 वर्षापासून, पण आता तो पण मी चालू केलाय. आणि माझ्याकडे काही शब्दच नाहीत तुमच्यासाठी. काय आई आणि तुम्ही माझ्यासाठी समानच आहे, एवढंच मी सांगू शकते. बस, सॉरी, थँक्यू. चला बोला अरुणा मॅडम. मॅडम माझ्या मुलीचा प्रश्न आहे की ती काही रेकी शिकलेली नाही, तर मॅडम सारखं म्हणतात म्हणे ऍक्टिव्हेट करा. मग तिला म्हणायचं की आम्ही काय करायचं ऍक्टिव्हेट करणं म्हणजे? ईश्वर गुरूंना प्रार्थना करायची, दोन्ही हात रब करायचे, शेवटी त्याची ऊर्जा आहे. आणि ते सगळे कार्ड घेऊन प्रार्थना करायची की हे मी याला देत आहे, त्यांच्या जीवनात अनुभव दे, किंवा मी माझ्यासाठी वापरत आहे, मला संपूर्ण त्याचा लाभ मिळू दे. मॅडम थँक्यू. हा बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम बोला. हा, अक्षय तृतीयाच्या तुम्हाला आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. आजचा अनुभव खूप छान होता. मी माझं स्वतःचं 3 BHK घर बघितलं, त्यात गाडी बघितली, अगदी अपडेटेड असं किचन बघितलं. आणि हे सगळं पॉझिटिव्हिटी तुमच्यामुळे झाली आणि ती लवकरच पूर्ण होईल असा विश्वास पण आला. त्यामुळे तुम्हाला खूप खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बोला शैला नमस्कार. मॅडम. खूप थँक्यू तुम्हाला. आता सुप्रियाताईंचा अनुभव ऐकल्यावर एक थोडस फील झालं. पण मॅम, या अशा सगळ्या व्यक्ती तुमच्या समोर येऊन बोलू शकतात, हीच खूप मोठी गोष्ट. तुमच्याकडे बघितलं खूप आदर वाटतो. गेले 7 ते 8 वर्ष जे इन्कम बंद होतं, मी कधी चेक लिहीन की नाही मला माहिती नव्हतं. आजच्या दिवशी हा अनुभव दिला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद.
दुसरी गोष्ट तुमच्यामुळे हे शिकलो की एखाद्याला खरंच गरज आहे तर आपण कशी हेल्प केली पाहिजे, एवढ्या बिनधास्तपणे आपण जाऊ शकतो. तिसरी गोष्ट, खूप असं वाटायचं की आपण एवढं शिक्षण घेऊन आपण आता पूर्ण घरासाठी दिल्यामुळे आपण पूर्ण असं झालोय की आपल्याकडे काहीच नाहीये सध्या. जे आहे ते मिस्टरांचं आहे, जे आहे ते मिस्टरांचं आहे. पण देवाच्या कृपेने खूप छान चाललंय, तुमचे आशीर्वाद मिळाले, तुमचा गायडन्स मिळतोय, ह्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि काहीतरी लोकांसाठी करायची फार इच्छा तयार होते ज्यावेळेस एक्सपिरियन्स येतो किंवा एखाद्याला हिलिंग द्यायची वेळ येते. आता हा विचार येत नाही की अरे आपण का करायचं किंवा अरे आपण केल्यावर आपल्याला त्रास होईल का, नाही. फक्त तुम्ही आठवता की आपण द्यायचंय, बस समोरच्या व्यक्तीला बरं वाटलं पाहिजे. तसंच मी म्हणेन सुप्रिया ताईंसाठी पण की त्यांना लवकर ह्याच्यातून बाहेर पडायची देव ताकद देव. तुमचे आशीर्वाद, तुमचे ब्लेसिंग आहेतच सगळ्यांबरोबर, पण हे असेच राहोत. आणि इथून पुढे खरंच म्हणजे ह्या पुढच्या एखादी अक्षय तृतीया अशीही असेल मॅम लाईफ मधली, ह्याच्याबद्दल मी खरंच विचार नव्हता केला. अक्षय तृतीयाबद्दल एक्झॅक्टली माहिती काय असतं किंवा समृद्धी काय असते हे आपण ऐकून माहित असतं, पण आज जे तुमच्याकडून मिळालंय ना हे खूप अनलिमिटेड आहे. आणि मॅम फक्त नॉलेज नाही हो, तुमच्यामुळे आम्हाला एक वर्टेक्सची एक्सटेंडेड फॅमिली मिळाली. खरंच खूप धन्यवाद म्हणजे ह्या सगळ्यासाठी. तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला, माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांकडून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा. आपल्या या एक्सटेंडेड फॅमिलीला शुभेच्छा. आपण सगळे एकत्र असेच राहू, तुमची कृपादृष्टी अशीच राहू दे. बस अजून काय पाहिजे मॅम तुमच्यासाठी. बस थँक्यू सो मच मॅम. काही लोकांना उशीर होत असेल तर ते जाऊ शकतात, लिव्ह करू शकतात. आपण बाकीच्यांचे अनुभव आणि काही असेल प्रश्न तर आपण नक्की घेऊ. थँक्यू. जयश्री मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा अनुभव इतका छान होता की आयुष्यात कधी अनुभवलेला नाहीये. आणि खूप गोल्डन जो लाईट होता दारात जे येत होते ते पायातून अक्षरशः गोल्डन कलर पूर्ण जात होता. आणि देवाऱ्याजवळ जेव्हा गेलो तेव्हा सुंदर सोन्याचा देवारा बघितला आणि सगळ्या देवांचे स्वामींचे जेव्हा डोक्यावर हात आला ना तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं खूप गळागळा. खूप खूप छान अनुभव होता. आयुष्यात असं कधी अनुभवलं नाही आणि अशी अक्षय तृतीया कधी येईल आयुष्यामध्ये असंही वाटलं नाही. खूप सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. योगिता मॅडम. हा मॅडम एकदम भारी वाटलं मॅडम. आणि माझ्याकडनं ना असं मोठं काहीतरी बॉल आहे वाटतं माझ्या हातात, उचललाच जात नव्हतं असं काहीतरी. आणि तुम्ही बोलत होत्या ना मॅम, मला काही म्हणजे मी हरून गेलेली होती जसं काही. तुम्ही फक्त बोलून राहिले, मी ऐकून राहिली. आणि इतकं मोठं काहीतरी हातात होतं जसं काही उचललंच जात नव्हतं माझ्याकडनं. असं का बरं मॅडम? खूप काही मोठी एनर्जी सकारात्मकतेची तुमच्याकडे येणार आहे, जी तुम्हाला पेलण्याचं सामर्थ्य स्वतःत निर्माण करायचं आहे. थोडी सुंदर एनर्जी तुमच्या आयुष्यात येणार आहे पुढे. जशी मी घरात बसलेली ना, मी असं हरूनच मी कुठं बसलेली बा हे मला कळतच नव्हतं का बा. एकदम मग्न होऊन गेलेली होती. आणि असं माझ्या हातात इतकं मोठं काहीतरी माझ्याकडनं उचललं का बरं जात नाही, म्हटलं काय माझ्याकडे असं असं मला वाटत होतं मॅम. खूप छान, खूप ब्रह्मांडाची छान. पॉवरफुल एनर्जी होती आज तुमच्याकडे. हो ना. थँक्यू मॅम. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मॅम तुम्हाला. हॅपी जर्नी. थँक्यू. बोला प्रियंका मॅडम. हॅपी अक्षय तृतीया मॅम आणि ग्रुपमध्ये सर्वांना. मॅम खूप छान अनुभव आला. मी माझं न्यू घर पाहिलं USA मध्ये. आणि मला जे जे हवं होतं ते सर्व म्हणजे असं वाटत होतं की ते तिथे प्रेझेंट आहे. मी म्हणजे त्या घरामध्ये गेलेली आहे आणि मी फिजिकली त्या सगळ्या गोष्टींना टच करत आहे. तर खूप छान अनुभव होता मॅम. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मॅम एक प्रश्न होता. आज मी हे प्रिंट आउट काढून आणले, बट याच्यामध्ये मॅम मेडा स्टार असा आहे आणि मागच्या साईडने जे डॉलर्सचे साईन आलेले आहे ना हे उलट झालेले आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आता चेंज नका करू. प्रॉब्लेम नाही ना. आणि इथे अक्षय तृतीय उद्याला आहे मॅम, तर मला हे पुन्हा बदलावं नाही लागेल ना, हे चालू? नाही. ठीक आहे मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. माधुरी मॅडम. होतं बोला माधुरी मॅडम.
हा जो चेक आहे आज लिहिले ह्या चेकला रोज हिलिंग नाही नाही नाही, रोज हिलिंग करायची गरज नाही. ठेवाय आणि ट्रस्टफुली त्याच्यावर हे करा की माझ्याकडे हा चेक येणार आहे. हिलिंग करायचं असेल तर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, बट रिझल्ट छान आहे. म्हणजे विश बॉक्स मध्ये न ठेवता लॉकर मध्ये ठेवला तरी चालू शकतो ना? चालते चालते. विश बॉक्स मध्येच टाकली पण विश बॉक्स मध्ये ठेवा, जमेपर्यंत जास्त रिझल्ट आहे. हो का, चालेल मग. ओके, राजकुमारी मॅडम बोला. सर्वात गुड गुड मॉर्निंग मॅडम. Good सर्वात morning. प्रथम तर मी तुमची खूप आभारी आहे, कारण तुमच्यामुळेच आज म्हणजे मी खूप छान आहे. म्हणजे मी जरा डिप्रेस होती, तर मी खूप छान झालेली आहे आता. आणि माझी मुलगी मुंबईला म्हणजे ABM आहे ती, तर तिच्या ब्रँच मध्ये तिचं बिझनेस कमी यायचं. मी 20 बॉक्स मध्ये ते तिचे म्हणजे टाकलं, तर मॅम तिचा बिझनेस खूप छान यायला लागला. म्हणजे माझ्या मुलीच्या कुटुंबामध्ये ना खूप फरक पडलेला आहे तुमच्यामुळे. मॅम तुम्ही मला आधी नाही मिळाले खरंच, नाहीतर माझं खूप छान झालं असतं. थँक्यू मॅम, थँक्यू. त्याची ईश्वराची जेव्हा भेटायची इच्छा असते तेव्हा भेटवतो. मॅडम हा बोला अलका मॅडम. ते जो मुलाच्या नावाचा चेक लिहिला आहे तर तो आपण विश बॉक्स मध्ये ठेवायचा की त्याच्या लॉकर मध्ये ठेवायचा? तुम्ही तुमच्या विश बॉक्स मध्ये ठेवून त्याला हील करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल ना? हो. आणि एक मला सांगायचं, जे सगळेजण म्हणतात की तुम्ही आधी का नाही भेटलात, पण आम्ही म्हणजे माझ्या लहान बहिणीने अहमदनगरला राहते, तिने मला तुमची लिंक पाठवली होती, तेव्हा मी फर्स्ट बॅच आम्ही 4घी बहिणींनी अटेंड केलेली, पण त्यातल्या 3घींना पुढे जाता नाही आलं. आणि मी पुढे म्हणजे तुमची पूर्ण सगळे 3rd लेवल पर्यंत गेली आणि आता ग्रँड मास्टर पण करायची इच्छा आहे. तर ते सगळं मॅडम खरं म्हणजे आपल्या नशिबात असायला पाहिजे. एक तर आपली भेट घडली हे नशीब, आणि त्याच्यात पुढे जाता आलं हे माझं नशीब तुमच्यामुळे. आणि मलाही नेहमी असं वाटतं की तुम्ही आम्हाला आधी भेटायला पाहिजे, पण ते युनिव्हर्सची इच्छा आहे शेवटी की तुम्ही कधी भेटाल हे, आणि कोण कसं कधी भेटेल जीवनामध्ये हे काही सांगू नाही शकत. तुम्हाला खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम बोला सीमा मॅडम. हा हॅलो मॅडम, तुमची खूप आभारी आहे मी. ऍक्च्युली मला कधी जाणवत नव्हता, म्हणजे एनर्जीचा फ्लो मला जाणवतच नव्हता, पण आज मला जाणवला. आणि काय माहिती म्हणजे झालं, माझे डोळे उघडतच नव्हते. म्हणजे जेव्हा झालं डोळे उघडत नव्हते, आणि नंतर मग जबरदस्ती डोळे उघडले. नंतर मला अजून पण रडायला येते, मला खूप खूप रडायला येते. मला एक म्हणजे समजत नाही का, म्हणजे अजून बोलताना मला रडायला येते. म्हणजे आता मला एकदम शहाणा शहाणा येतं तुमच्याशी बोलताना सुद्धा. म्हणजे मी सांगू शकत नाही की आज मला म्हणजे असं समजलं की म्हणजे हा खरंच एनर्जी आहे. असं एकदम फ्लो जाणवत होता खूप 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 भारताबद्दल. अजूनही मला जाणवतोय म्हणजे असं. अभिनंदन, कारण हीच तर जागृती महत्वाची आहे ना. आतापर्यंत जे जीवन आपण जगतोय किंवा जगत होतो, त्याच्या पलीकडच्या ऊर्जांनी परिपूर्ण जीवन आपण जगतोय. सो अभिनंदन की स्वीकार करा, जे भेटलंय ना आज त्याला जेवढा सहज त्यांनी एक्सेप्ट कराल, तेवढा सहज त्यांनी पुढच्या जीवनाचा खूप सुंदर आनंद घेऊ शकाल. हो मॅम, आणि तुम्हाला पण अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप 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 धन्यवाद. मी तुम्हाला ऍक्च्युली मी 5-6 वर्षापूर्वी पण मी तुम्हाला फेसबुक वरती बघितलं होतं, पण मी तेव्हा कधी म्हणजे हे नाही केलं तुम्हाला. आणि ह्या वेळी काय माहिती कसं काय, मी म्हटलं चला हे बघूया. म्हणजे मला थोडं आजारी वगैरे पण असते मी, आरे वगैरे आहे मला, तर मी म्हटलं चला माझ्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी तर आपण हे जॉईन करूया. मी तुमची ऍड बघितली फेसबुक वरती, आणि मग तेव्हा मी तुम्हाला जॉईन केलं. म्हणजे ठीक आहे, अजून एवढं इम्प्रुव्हमेंट नाही, पण होणार इम्प्रुव्हमेंट. आता मला तर आशा आहे आता. नक्की. ठीक आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमची खूप खूप आभारी आहे मी. बोला शिल्पा मॅडम. वा, माझा नंबर लागला हीच मोठी गोष्ट आहे मॅडम. मी रोजच्या सेशनला पण आणि आज तर मला बोलायचंच होतं, पण नंबर लागला आहे. स्माइल मॉर्निंग मॅडम. सर्वांना, तुम्हाला आणि सर्व ग्रुपच्या मेंबर्सला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. कसं असतं ना मॅडम, एखाद्याला लांब रेषा काढायची असेल ना तर बिंदू काढणं गरजेचं आहे. तुम्ही जे कार्य करताय ना हे बिंदू काढण्याचं कार्य आहे. म्हणजे आमच्या सेशन मध्ये आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो की तुम्ही फक्त ठरवणं गरजेचं नाहीये,
त्याच्यासाठी कृतीची जोड फार गरजेची आहे. विदाऊट ऍक्शन काहीच वर्क होऊ शकत नाही. ती कृती करण्याची जी सुरुवात आहे, ती बिंदू काढण्याची सुरुवात आहे, ती तुम्ही सगळ्यांकडून करून घेता आणि हे खूप मोठं कार्य आहे मॅडम. आणि तुमचा ग्रॅटिट्यूड इज द हायेस्ट लेवल, म्हणजे त्याला शब्द नाहीयेत. सो इथे सगळ्यांचीच प्रगती होणार आहे की ज्यांच्या सगळ्या या इच्छा किंवा ही सगळ्या विल पॉवर सगळ्यांच्या ज्या जागृत होत आहेत आणि त्याच्याला कृतीची जोड मिळाली ना त्यासाठी, तर ग्रोथ ही अनस्टॉपेबल आहे. फक्त थोडासा माझं लाईट गेली नेमकी आपलं हे चालू असताना, त्यामुळे माझं थोडस डिस्ट्रॅक्ट झाले नाही मी, पण लाईट गेल्यामुळे मला मोबाईलचा लाईट चालू करावा लागला. तेवढ्यासाठी मला थोडस 2 मिनिटासाठी उठावं लागलं. तर त्याचं काय म्हणजे मी लिंक नाही तुटू दिली मी, फक्त तिजोरी माझी फक्त सोन्या नाण्याने भरली एवढं मी इमॅजिन करत होते. पण लिंक मधल्या वेळामध्ये म्हणजे काय होतं किंवा पुन्हा मी सगळे आपलं हे जे काही सगळं मांडलंय याच्यावर मी सिम्बॉल्स टाकून परत हे करू का? सिम्बॉल्स एकदा देवघरात आज ठेवा दिवसभर, संध्याकाळच्या वेळेस परत याला ऍक्टिव्हेट करा, अजून छान रिझल्ट. मग आपले सिम्बॉल्स नेहमीचेच की त्याच्यामध्ये चोपुरे डॉलर वगैरे ते मी ऍक्टिव्हेट ऑलरेडी केलेले आहेत तुमच्या ह्याच्यात, तर ते तुम्हाला फक्त तुम्ही रेकीच्या सिम्बॉलने त्याला कनेक्ट करू शकता. कनेक्शन द्यायचं आहे म्हणजे आपल्याला आणि नेहमीच हे करायचं आणि हे सगळं मग आपण तिजोरीत ठेवायचं काय? नाही तुम्ही छान आपला विशबॉक्स जो आहे ना, रेकीचं साहित्य जिथे ठेवायचं तिथे ठेवा, म्हणजे छान होईल. ओके, म्हणजे विशबॉक्सच्या इथेच ठेवायचं. विशबॉक्स माझा छोटा आहे मॅडम, त्याच्यामुळे या मुलांचे काय करायचं, एक छोटा प्लास्टिकचा डबा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवायचं. त्या प्लास्टिकच्या डब्याला एनर्जी द्यायची आणि मग या वस्तू ठेवा सेफली, छान असतं. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू. हा बोला. हॅलो मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. हा बोला नीता मॅडम. मॅम थँक्यू सो मच. मला पण खूप छान अनुभव आलाय आणि मला गोल्डन पावलं दिसत होती आणि पावलं आतमध्ये येत होती. आवाज ब्रेक होतोय मॅडम. मला गोल्डन पावलं दिसत होती आणि मी जिथे जिथे गेले रूम मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे गोल्डन पावलं दिसत होती आणि सगळीकडे गोल्डन शॉवर होते असं दिसत होतं मला त्याच्यामध्ये पूर्ण. आणि छान फील झालं. खूप स्ट्रेस वाटतो, तो सगळा पूर्ण स्ट्रेसच निघून गेलेला आहे. आता असं वाटतं की प्रत्येक गोष्ट होणारच आहे जी मी करणार आहे. खरंच होणार आहे. तुम्ही जे पेरताय ना या ऊर्जांनी, ते खरोखर त्याचे हळूहळू तुम्हाला रोग दिसायला लागतील आणि यू विल फील दॅट पॉझिटिव्ह एनर्जी. मॅम हे कार्ड जे बनवलेलं आहे हे पॉकेटमध्ये म्हणजे वॉलेटमध्ये ठेवलं तरी चालेल? हा, वॉलेटमध्ये ठेवून जेव्हाही तुम्हाला वेळ मिळाला ना तर त्याला 10 मिनिट्स असं त्याला रीड करा, त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान येईल. आणि त्याच्यासोबत हे पण वॉलेटमध्ये ठेवलं तरी चालेल ना? हो चालतं, ते तर ठेवायचंच आहे. ठीक आहे. हे कबर्ड मध्ये पण अलमारीमध्ये लॉकर मध्ये ठेवायचं, घरच्यांच्या प्रत्येकाच्या पर्स मध्ये द्या. त्याची एनर्जी खूप पण चार्ज करून द्या, अफर्मेशन देऊन द्या की त्यांच्या जीवनात सगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते असं. आणि मॅम मी हे प्रोडक्शनचं हे ब्रासलेट घातलेलं आहे रोज गॉल्डचं. पण ब्रासलेटचं आपण नंतर बोलू, कारण आता भरपूर लोकांचे एक्सपिरियन्स घ्यायचे. ठीक आहे. हा, नम्रता मॅडम बोला. थँक्यू मॅडम. थँक्यू. अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा मॅडम. आजचा अनुभव खूप वेगळा होता माझ्यासाठी. म्हणजे जसं मेडिटेशनला बसते त्यावेळेला काजव्यांच्या मध्ये मी होते. काजवे सगळीकडे संपूर्ण काजवे चमकत होते आणि मॅडम माझी जीभ आहे ना ती टाळूला हे झाली, म्हणजे टर्न झाली. ते मला कळलं नाही का कशाला. आणि मध्ये जो खोलगट भाग असतो ना तिथून असं वेगळंच काहीतरी, म्हणजे द्रव्य कसं येतं त्या टाइप मध्ये झालं. म्हणजे ते मला वेगळंच काहीतरी, आपण कसं अमृत वगैरे असं काहीतरी असं मला हे भास झाला, म्हणजे द्रव्य कसं तरी हे झालं. हा माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण माझे सगळे अनुभव तुम्हाला माहिती आहेत कसे कसे आहेत ते. हा, त्याच्यामुळे मला ते काय माहित नाही की हे असं अचानक काय झालं. आणखीन म्हणजे संपूर्ण म्हणजे ते काजव्यांच्या मध्येच होते मी पूर्ण असं. आणि आता मी अगरबत्ती पण लावली ना मॅडम, तर अगरबत्ती ऍक्च्युली अशी पडते त्यावेळेला कसं संपूर्ण पसरत असते ना, ते संपूर्ण नागाचे वेटोळा कसा घेतो तसं अगरबत्तीचं माझ्याकडे हे झालेलं आहे, सिम्बॉल टाईप. बोला सायली मॅडम.
हॅलो, मी कधी बोलू? हा बोला. हा, मी बोलू का? सायली मॅडम मग राजेश्री मॅडम. बर. हा बोला. गुड मॉर्निंग मॅम, तुम्हाला आणि सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. मी या क्लासमध्ये बेसिकली माझ्या आईमुळे आलेली आहे, अरुणा सेलुकर, जे रेकीच्या प्रत्येक क्लासमध्ये ऍक्टिव्ह मेंबर. माझा कधी याच्यावर विश्वास नव्हता, पण आज जेव्हा मी हे सर्व अनुभवलं त्याच्या वेळेस माझे हात मला अक्षरशः हेवी वाटत होते. आय डोंट नो व्हाय. माझा अनुभव असा आहे की आफ्टर इंजिनिअरिंग मी ग्रॅज्युएट आहे, इंजिनियर, लास्ट इयर पास आउट आहे, आणि ड्यू टू रिसेशन माझा जॉब लागला नव्हता आणि मी जॉबच्या सर्चिंग मध्ये होते आणि खूप ठिकाणी रिसेशनमुळे नकारात्मक रिस्पॉन्स भेटल्यामुळे मी ऑलमोस्ट डिप्रेशनच्या फेज मध्ये जाणत होते. आणि आज मला पुन्हा एकदा तो कॉन्फिडन्स जाणवतोय की ठीक आहे, होऊन जाणार. आणि त्यासाठी थँक्यू माझ्या आईचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा. थँक्यू. बोला राजेश्री मॅडम. हा मॅडम, पहिले तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि गोमती चक्र 9-11 ठेवायचे म्हणजे संख्येनं का? संख्येनं 9-11. हा, आणि ते लाल कपड्यात ठेवायचे. हो. त्याचा फायदा काय आहे? मॅडम ते आर्थिक समृद्धीसाठी खूप चांगला होतं. जसं आपण क्रिस्टल्स वापरतो ना, तसं गोमती चक्र हे आर्थिक समृद्धीसाठी वापरले जातात. हो. आणि मला आज तुमचं ते ध्यान चालू होतं ना शक्तिपात, त्यावेळेस मला एकदम सुरुवातीला पांढरा प्रकाश दिसला आणि पुन्हा मधून अजून पांढरा प्रकाश असं दिसत होता, असं धुकं आल्यासारखं एकदम गच्च पांढरं. मग ते काय आहे? मॅडम, युनिव्हर्सची जी एनर्जी आहे, सगळे रंग मिक्स करून, कालच आपण मास्टर लेवल मध्ये शिकलो, ते सगळे रंग मिक्स केल्यावर जे ऊर्जा तयार होते ती व्हाईट असते आणि त्या पांढऱ्या रंगाच्या ऊर्जांचा तुम्हाला अनुभव झाला. त्याचा फायदा होतो ना? हो, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. हा, छाया मॅडम. खूप छान अनुभव होता. सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. आणि मला क्राऊन चक्रावर पहिल्यांदा थोडस असं दुखल्यासारखं वाटलं, त्याच्यानंतर गोल्डन प्रकाश जाणवला आणि छोटे छोटे पावलं, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हटले की उंबरठ्यातून आतमध्ये जाता येतं, सगळ्या रूम मध्ये तसे जाणवले. तर खूप छान अनुभव होता. आणि हा अनुभव मला मिळवून देण्यासाठी माझ्या बहिणीची सून आणि माझी मोठी बहीण ह्या कारणीभूत झाले, तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि मला एक आज असा प्रश्न विचारायचा की आज कर्म मेडिटेशन राहिलंय माझं, तर आता ते करता येईल का? करता येतं, नाही केलं तरी चालतं, पुढं उद्याही करू शकता, कारण आज आपण ऑलरेडी एक एनर्जीचा फ्लो घेतलेला आहे. म्हणूनच विचारायचं होतं. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशीच तुमची साथ राहो आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. देवी मॅडम. नमस्ते मॅडम. मी खूप अगोदर एक रेकीचा कोर्स केलेला होता, पण त्याच्यानंतर मी जे तुम्हाला काल ब्रेसलेट्स विचारलं ना, तर एका ह्याच्यामध्ये मला त्या एका मॅडमने दिलेली, मला आणि माझ्या मिस्टरांना, एक्झिबिशन मध्ये. तर तेव्हा त्यांनी मला विचारलेलं की तू रेकी केली असं तू पाणी चार्ज करतेस का, अन्न चार्ज करतेस का? ते आम्हाला तसलं काही माहितीच म्हणजे शिकवलंच नव्हतं. तर माझ्या तेव्हापासून मनात आलेलं की हे नक्की काय असतं, की अन्न पाणी चार्ज करणं, हे चार्ज करणं. आणि इतक्यात तुमची माझी भेट झाली, आम्ही हा कोर्स जॉईन केला आणि मला खरंच खूप खूप छान वाटतंय की माझ्याकडे ते सगळ्या गोष्टी आल्या, ज्या गोष्टींमध्ये मला क्युरिओसिटी होती आणि मी त्या प्रकारे आता खरंच करते आणि मला खरंच विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि मला हे विचारायचं होतं मॅडम की हा जो कार्ड आहे ते माझ्या मिस्टरांना मी देणार आहे, तर त्यांनी त्यांच्या लॅपटॉपच्या खाली ठेवून परत पर्समध्ये ठेवलं तर चालेल का? 2 कार्ड द्या ना, एक लॅपटॉपच्या खाली एक पर्स मध्ये. अच्छा, कारण ते ऑफिसला तर म्हणजे त्यांचं आता वर्क फ्रॉम होम होतं, ते आता ऑफिसला नेहमी जाणार, त्यामुळे एक लॅपटॉपच्या खाली ठेवायला आणि एक पर्समध्ये ठेवायला. ओके सर, थँक्यू मॅडम. आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मॅडम, सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजचं खूप सेशन छान झालं. मी आज 3 वाजता उठली आहे याच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही बोलत होतात ना की हा फ्लो चाललाय, तर क्राऊन चक्रातून गेला आणि माझे हात आहेत ना, म्हणजे असं चक्र फिरल्यासारखं होत होते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वस्तूंना किंवा त्या चेकला हे करा म्हटलं, तर ते फ्लो जाताना मला जाणवला मॅडम. म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे. आणि ज्यांच्यामुळं मी आज हा क्लास करू शकले, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतेय.
आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. म्हणजे सगळे म्हणतात अगोदर का नाही आलात, पण मी म्हणते की आत्ता आलात ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की आहे हा श्वास जगायचा, पुढे काय माहित नाही, पण ह्या श्वासाबरोबर तुम्ही आहात हेच खूप मोठं आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. बोला मॅडम. आवाज नाही येत आहे. चेक करा मॅडम माईक. तोपर्यंत नूतन मॅडम तुम्ही बोला. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम, आणि तुम्हाला सगळ्यांना पण. मॅडम खूप थँक्यू. आणि आज 2 दिवसापासून, काल आणि आज, तर मला म्हणजे असं वाटलं मी कुठल्या तरी नवीन जागेतच फिरतीये. आज पण तुम्ही मेडिटेशन मध्ये गेला म्हणून सांगितलं, मला एकदम नवीन वाटली ती जागा, कुठली होती काय, पण इतकं छान वाटत होतं. आणि तुम्हाला थँक्यू, आणि स्नेहाताई, दोघींनाही तुम्हाला थँक्यू की मला ह्याच्यामध्ये आले मी रेकीमध्ये, आणि त्याच्यामुळे मला स्वतःलाही बरं वाटायला लागलंय. खूप फरक पडलाय माझ्या हेल्थ मध्ये पण, आणि माझ्या घरी आईला, घरात सगळ्यांना. त्याच्यामुळे मी जास्ती हिलिंग सगळ्यांना द्यायला जात नाही, पण मी घरात स्वतःला, आईला, नवऱ्याला, मुलांना एवढ्यांनाच देते. पण त्यांना तो फरक जाणवतोय, ह्यानीच मला खूप बरं वाटतं जाणून. आणि मी अधूनमधून, तुम्ही तितके बिझी असता, मी स्नेहाताईला पण सारखी सारखी फोन करून सांगते, अगं असं झालं, अगं तसं झालं, अगं हे झालं, अगं ते झालं. त्याच्यामुळे मला ते स्वतः पण सरप्राइझिंग आहे की असं पण होत असतं, आणि एवढे एक्सपिरियन्स येतात. त्याच्यामुळे मी अजून खूप म्हणजे, आणि मला स्वतःच्या ह्याच्यामुळे मला सगळे बॅचेस अटेंड करायला नाही वेळ मिळत, कारण माझा मुलगा 1 वर्षाचा आहे. पण तरी पण तो झोपला की मी थोडा वेळ तरी अटेंड करून मग परत लॉग आउट होते तो उठला की. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. बोला बीना मॅडम. हॅलो मॅम, ऍक्च्युली ह्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? हो रेकॉर्डिंग. ऍक्च्युली काय झालं, मला आवाज आला नाही, त्यामुळे मी परत केलं चालेल का आजच? आज दिवसभरात करून घ्या एकदा. परत एकदा करून घेऊ चालेल ना? चालेल. थँक्यू. ओके. थँक्यू. अनुराधा पाटील. हा मॅडम. हॅलो. हा बोला. हा, तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा मॅडम. मेडिटेशन चांगलं झालं, मला सगळं म्हणजे सांगितलं तसं झालं, पण मध्येच ना असा म्हणजे पूर्ण अंधार झाल्यासारखा झाला, आणि असं म्हणजे काहीतरी असं वाईट वाईट असं दिसलं. मग परत मी स्वामींना हाक मारली, मग परत स्वामी दिसले. मग ते काय असेल? मॅडम ती कनेक्टिव्हिटी आहे, युनिवर्स कडनं आपल्याला ज्या ब्रह्मांडी ऊर्जांची कनेक्टिव्हिटी होत असते. पण ते मध्ये म्हणजे असं ब्लॅक आणि असं म्हणजे नको ते इमेजेस, म्हणजे वाईट असं काही दिसलं. मग ते कशामुळे? नाही, ते सगळे ब्लॉकेजेस असतात, ते धुनले. त्याच्यात नंतर जो प्रकाश बघितला तुम्ही स्वामींच्या स्वरूपात, तो महत्वाचा. हा हा हा, म्हणजे तसं असं नेगेटिव्ह असं काय नसतं? बिलकुल. हा हा, ठीक आहे मॅडम. थँक्यू. थँक्यू. उषा मॅडम. मॅडम, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आणि तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला असा आज गोल्डन प्रकाश जाणवला स्टार्टिंगला पण, आणि मध्यंतरी थ्रोट चक्रापासून एकदम म्हणजे काही समजलंच नाही, म्हणजे ब्लॅकआउट झाली होती मी. आणि त्याच्यानंतर मग हृदय चक्रापासून पुन्हा गोल्डन प्रकाश नंतर पुन्हा जाणवला. आणि हा आजचा अनुभव होता माझा. आणि दुसरी गोष्ट की चेक जे आहे, चेकला फोल्ड मारून ठेवायची की असे सरळच ठेवायचे? नाही, फोल्ड मारता येते, काही प्रॉब्लेम नाही. विश बॉक्स मध्ये आपण ठेवतो ना, तर फोल्ड करून ठेवता येते. ओके. आणि आज दिवसभर कुठं देवाजवळच ठेवायचे का मग यांना, चेकला? हा, ठेवलं तर त्याची एनर्जी म्हणजे त्या बॉक्स मध्ये प्रॉपर ठेवा, नंतर तुम्ही कपाटात ठेवू शकता. ओके, थँक्यू. पुन्हा तुम्हाला एकदा शुभेच्छा. आणि तुमचा जो प्रवासाला तुम्ही निघणार आहे त्यासाठी हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू. ते सगळे वाट बघून राहिले, सगळ्यांच्या तयारी झाल्या, 7ची वेळ ठरली होती. चला ठीक. थँक्यू मॅडम. थँक्यू. विद्या मॅडम बोला. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. मला इतका छान अनुभव आला ना, मला क्राऊन चक्रावर पूर्ण मला पूर्ण असं म्हणजे काही सुचतंय मला कंटिन्युअसली, आणि तुम्ही जे जे सांगत होता ते पूर्ण मी अनुभव केलं. आणि मला दरवेळेला मेडिटेशनला खूप छान अनुभव येतो. काल दिवसभर मी
सगळ्या प्रिंट माझ्या सगळ्या फॅमिलीसाठी फोटो सगळं काल दिवसभर बिझी होते मी. आणि आता असं झालेलं आहे की मला वेळ द्यायचा नाही माझा टाइम, म्हणजे आता ह्याला फोन कर किंवा फोनवर आता मला वेळ मिळत नाही. सकाळपासून मी इतकी बिझी असते ना हे करण्यात रात्री 24 आवर्स. म्हणजे मी या म्हणजे दुनियेपासून बाजूला गेल्यासारखं झालेलं आहे पूर्ण माझ्यातली. पूर्ण म्हणजे चेंज, टोटली चेंज. आणि हा चेंज माझ्यात तुम्ही हे केला तरी मला इतकं भारी वाटतंय ना आता की मी सांगू शकत नाही तुम्हाला. थँक्यू, खूप खूप थँक्यू. हॅपी जर्नी मॅम. थँक्यू. हॅलो, बोला स्माइल गौरी मॅडम. मॉर्निंग मॅडम. स्माइल मॉर्निंग. स्माइल मॉर्निंग. तुम्हाला आणि ग्रुपला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. त्या सर्वांच्या प्रमाणे माझा पण अनुभव खूप सुखद होता, खूप छान होता. ते महत्वाचं म्हणजे सर्वांना इतकं व्यवस्थित, शांत, प्रसन्न चित्ताने तुम्ही ऐकून घेता. प्रत्येकाचा पेशन्स ठेवून, म्हणजे स्वतःचा पण पेशन्स तेवढ्याच ह्याला ठेवून आणि आनंदाने प्रत्येकाच्या ह्याला उत्तर देता. त्यासाठी खरंच खूप खूप आभारी आहे. आता मला जास्त नाही बोलता येते. खूप खूप थँक्यू. खूप खूप अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. थँक्यू गौरी मॅडम. बोला थँक्यू. रोहित. थँक्यू. हॅलो. हा बोला. सर्वात पहिले अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि सर्वांना खूप शुभेच्छा. आणि सर्वात पहिले तुमचे खूप खूप आभार. आणि माझी बहीण छाया गवंडी जिने मला यात आणलं रेकीच्या याच्यामध्ये, तिचे पण खूप खूप आभार पहिले. आणि खूप छान आज अनुभव. आज म्हणजे पहिल्यांदा इतका चांगला फ्लो माझ्या हातातून हे म्हणजे प्रवाहित झाला याच्यामध्ये. नाहीतर मला असं नेहमी असं वाटतं की आपल्या हातातून का बरं प्रवाहित होत नाही असं. तर आज खूप छान हे झाला. आणि मला एकच फक्त तुम्हाला विनंती करायची होती की बाबा आता हे 10 दिवस जे आपल्याला क्लास होणार नाही ते असं आम्ही खूप तुम्हाला मिस करणार आहे. 10 दिवस तुम्ही नाहीये. पण म्हणजे चांगल्या घटना आमच्या आयुष्यात 10 दिवसात सुद्धा खूप घडणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला फोन करू शकतो का फक्त? करू शकता. कारण की खूप चांगल्या घटना घडणार आहे हे मला खूप विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे मी फक्त तेवढंच मला तुम्हाला विचारायचं होतं की मी तुम्हाला फोन करू शकेन का? करू शकता, फोन करू शकता आणि मेसेज पण ड्रॉप करू शकता. मी नक्की काही गरज असेल तर हे करणार. कारण की कसं असतं की आता कुठली चांगली गोष्ट झाली की आपण म्हणजे आम्ही आमच्या महाराजांना सांगतो की प्रार्थना देवाजो की तुमच्या कृपेने. आता महाराजांनंतर तुमचा नंबर येतो की चला बाबा यांना सांगितलं म्हणजे आपल्याला तेवढं एक कॉन्फिडन्स मिळतो, पॉझिटिव्हिटी मिळते. मॅडम एवढं मोठं नाही, मी फक्त त्यांच्या कार्याचं एक माध्यम मात्र. नाही, आणि महाराजांनी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये पाठवलेलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे इतकं म्हणजे छान सगळं होतंय, घडतंय घरामध्ये सगळं. म्हणून मी ते फक्त मला फोन करायचं की एवढंच मला तुम्हाला विचारायचं होतं की फोन करेन. करू आणि शकता. नक्की 100% चांगल्या घटना घडणार आहे हे मला माहिती आहे. आणि माझ्या मुलाचा एक अनुभव सांगते. काल ते एक चेक लिहायचा होता, त्याला मिळाला तर तो म्हणाला अगं आई याच्यामध्ये ना आपोआपच माझ्या हातून एक शून्य जास्तीचा लिहिला गेला. म्हणलं जाऊ दे, युनिव्हर्सच्या मनात आपण एक शून्य. आणि ते चेक त्यांच्या याच्यात ठेवायला द्यायचे त्यांना की आपल्याला याच्यात? त्यांना ठेवायला द्या. त्यांचे चेक त्यांच्यासाठी, तुमचे चेक तुमच्यासाठी. आणि त्यांची साईन करायची का त्याच्यावर त्या मुलांची पण? युनिव्हर्सच्या चेकवर ब्रह्मांडाची साईन आहे. जर तुम्ही मुलाचा स्वतःचा चेक लिहिला असेल तर त्याची साईन राहील. हा ठीक आहे, ओके. थँक्यू. खूप खूप ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. शैलजा मॅडम बोला. मॅडम नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या तुम्हाला आणि सर्वांना शुभेच्छा देते मी. काल तुम्ही जेव्हापासून सांगताय तेव्हापासून इतकी एक्साइटमेंट होती ना, म्हणजे लहान मूल कसं असतं ना, उद्या काहीतरी आपल्याला मिळणार आहे, उद्या काहीतरी मिळणार आहे. अगदी तीच भावना होती. मला सांगताना अंगावर अक्षरशः आता शहारे येत आहेत. आणि खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे खरं सगळे जसं म्हणतायत तसं, पण ते आवाज आवाज येतो. आता येतोय का? येतोय, बोला. हा, तुम्ही भेटलात आम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणता ना नेहमी जसं देवाची इच्छा असते तेव्हा भेटतात, त्याप्रमाणे आता भेटलाय. म्हणजे देर आहे दुरुस्त आहे म्हणतो ना, त्याप्रमाणे झालं. आजचा अनुभव अतिशय सुंदर होता. तर सगळे अनुभव आले मला पण. सगळ्यांना जसे आले तसे गोल्डन लाईट म्हणा किंवा काय पण. आणि हाताला कंटिन्युअस मला व्हायब्रेशन जाणवत होते. म्हणजे एक एनर्जीचा फ्लो जो होता ना तो कंटिन्युअसली होता. तुम्ही जे चार्जिंग करायला सांगितलं आपल्या वस्तूंना ते मी साईडला ते ठेवलं होतं तर मी करत होते ना, ते जाणवत होता की खूप फ्लो जातोय असं. मला आता खूप जास्त नाही बोलता येत. मी आता इथून पुढचे अनुभव तुम्हाला जे आहे ना ते नक्की शेअर करीन की पुढे काय माझ्या आयुष्यात चांगलं होणार आहे ते तुमच्या कृपेने. मॅडम खूप 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 तुम्हाला धन्यवाद. थँक्यू.
हा बोला माधुरी मॅडम. माधुरी मॅडम बोला. मधुरा हा मधुरा मला म्हणते मला वाटलं दुसऱ्या कोणाला बोलताय. मॅम एक विचारायचं होतं, मी आता हे बहिणींसाठी वगैरे पण कार्ड तयार केले तर ते बाहेर गावी आहेत, मग त्यांच्याकडे पाठवल्यानंतर मग त्यांना परत सर्वात ते प्रथम चार्ज तुम्हाला करावे गुरुवारी लागतील का? गुरुवारी गुरुचरणी म्हणा त्यांना हातात घेऊन प्रार्थना करायची तुमच्या आणि मग गुरुचरणी हिलिंग मी करायचं. तुमच्या पुढे आवाज नाही आला मॅडम. मॅडम गुरुवारी गुरुवारी त्यांना चार्ज करायला द्या तुम्ही, म्हणजे पाठवा आणि ओके गुरुवारी ओके. त्यांना चार्ज करायला सांगा. आणि आता आपण केले त्याला पण परत रेकीचे सिम्बॉल टाकायचे, हो, कुठले सिम्बॉल टाकायचे? आपल्या चोखोरे डायकोमेस एकही चोखोरे ज्या लेवलला आहे त्यानुसार. ठीक आहे. ओके ओके ओके. ओके थँक्यू सो मच. थँक्यू. बोला रश्मी मॅडम. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्यासाठी हे फुल देत आहे मी तुमच्याकडून, इथून देत आहे आणि हे देवाचरणी ठेवणार मी आज. आणि मला बाकी खूप अनुभव तर भरपूर आहे, पण मला आज तुमच्या नावाचा एक थोडासा सुचला म्हणून मी एक थोडासा तुमच्यासाठी सांगत आहे. आवाज येत आहे ना मॅम? येतोय बोला. हा. मंजुश्री म्हणजे नावाचा अर्थ म्हणजे काय, तर मनीचा वृक्ष, त्या वृक्षाखाली आम्ही आलो आणि तुमच्या सोबत अनुभव जे घेत राहतो, फक्त घेतो असं नाही तर आम्ही मेहनत सुद्धा करणार आहोत. त्या वृक्षातून जे आपोआप पडणारा मणी म्हणजे पैसा सतत तुमच्याकडे सतत वाहत राहो, अशी ईश्वराकडे प्रार्थना. तुमचे आशीर्वाद आम्हाला सतत आमच्या सोबत राहोत. तुमच्या वाणीतून जे प्रेम सतत शब्द वाहतात आणि जे आमच्याकडे सतत प्रवाहित करत राहतात ते फार फार मौल्यवान असतात. ईश्वरचरणी हीच प्रार्थना की एक दिव्य शक्ती आमच्या सोबत आहे आणि मी भाग्यवान की मी तुमच्यासोबत जुडलेली आहे. आणि ही ईश्वराची इच्छा असल्यामुळे ही ब्रह्मांड शक्ती अफाट आहे. आणि तुमचे आई वडील, आज मला इतका आनंद झाला की तुम्ही माहेरी आलात. तुमचे आई वडील इतके भाग्यवान आहेत की त्यांच्या पोटी तुम्ही जन्माला आलात आणि ती एक दिव्य शक्ती त्यांच्या पोटी एक जन्माला घेतली आणि ते दिव्य शक्ती सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाशमय करत आहे. अशी एक दिव्य शक्ती अफाट अफाट, मी तर म्हणतो करोडो लोक या दिव्य शक्तीसोबत जुडायचे आणि त्या दिव्य शक्तीतली मी एक भाग आहे, हे माझे भाग्यवान. आणि माझ्या जीवन तर पूर्ण, मला तर आज एवढा आनंद की मला झोपच लागत नव्हती. मला असं वाटत होती की आज माझ्याकडे मी महालक्ष्मी तर खूप करते, मला महालक्ष्मी माझ्याकडे आल्यात आणि असं खूप अनुभव, मला मस्त तयारी करावं असं वाटलं, तर म्हणून मी छानपैकी थोडीशी हलकीशी तयारी केली. मला खूप खूप म्हणजे माझं जीवन खूप खूप म्हणजे शब्द नाही आहेत मॅम या शब्दासाठी. आणि खूप थँक्यू 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 मॅम. हा नाही, माझ्यासोबत सतत राहा तुम्ही. मी नाही सोडणार तुम्हाला. तुम्ही माझा हात पकडलाय. मला आई वडील नाहीत तर तेव्हापासून मला असं वाटतं की माझे आई वडील म्हणजे तुम्ही, आणि तुम्ही माझ्यासोबत सतत राहा. मी घरी पण सांगते, माझे मिस्टर एवढे चेंज झाले की मला खूप साथ देतात. मी क्लासला बसले की ते मला म्हणतात की तुझा क्लास आहे, तुला जे वाटते ते कर, फक्त फक्त माझ्यासोबत. खूप खूप मॅडम माझ्या जीवनात खूप 100% तुम्ही ईश्वराने एक दिव्य शक्ती आणा, तो एवढा मोठा प्रकाश त्या दिव्य शक्तीमध्ये तुम्ही आहात. मी आज अनुभव म्हणून घेतला. रडवून ठेवायचं ठरवलेलं आहे का? आणि मी एक स्वप्न पाहिलं आणि मी सांगणार पण आहे की तुमचा जो स्वप्न आहे मॅडम, मी तो स्वप्न यूज केला आणि मी त्या अफाट त्याच्यात तुमचा जो मोठा वर्टेक्स आहे, मी पण माझा पण एक वर्टेक्स म्हणून एक माझा सेंटर ओपन करणार आहे. त्याचं पण नाव वर्टेक्सच ठेवणार आहे. आणि मॅडमचा वर्टेक्स हा सर्वात मोठा दिव्य राहणार आहे की दिव्य शक्ती हा तिथे येऊन सर्वांचा प्रकाशमय आणि तिथून जाणारे प्रत्येक लोक हे जीवनामध्ये अनुभव जे पहिले घेतले नसतील आणि ते घेत राहणार आणि किती जुळणार याचा शब्द नाही. आणि त्याच्यातला मी एक भाग आहे मॅडम. माझं खूप खूप आणि खूपच मॅडम खूप. आणि तो लवकर तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे मॅडम. मी रोज रोज प्रेयर करते, रोज करते प्रेयर त्याच्यासाठी. आणि मला तुमच्यासोबत लवकरात लवकर भेटायचं आहे मला. खूप छान खूप छान. कुठे आहे रश्मी मॅडम तुम्ही? ब्रह्मपुरीला. ब्रह्मपुरी नाही, आज माझं इकडे नांदेडला निघते मी. नाही, मी तुमच्या जवळच आहे ना, म्हणजे तुम्ही नागपूरला आले नाही, नागपूर म्हणजे तुम्ही म्हणत होते ना त्याच्यावर. कुठे असेल तरी पण माझ्या हृदयात मॅडम सतत तुमच्यासाठी राहते ना. मी जे जे काम करताय ना मॅडम हैदराबादला इतके भेटणार आहे छान. आपण जुलै महिन्यात हा भेटणार आहे मी. तर तुमच्या माझ्या ताईचा मुलगा सांगत होता तुमच्याकडे सामान घ्यायला आला की किती छान, म्हणजे त्यांच्या अंगणात पाय ठेवलं ना मावशी म्हणे तर इतकं छान वाटत. आणि त्यांची छोटीशी रूम आहे म्हणे. तू म्हणते म्हणे एवढा मोठं घर आहे, एवढं मोठं घर. त्या छोट्याशा रूम मध्ये ती
एक मुलगी होती म्हणे, तर मी म्हटलं खुशी आहे ती, तर तुझी वाट पाहत होती सामान द्यायसाठी. आणि तिथे असे जवळ बायका बसलेल्या होत्या म्हणे, क्लास सुरू होता तर. म्हणजे बघा म्हणे की छोट्याशा जागेमध्ये मी म्हणलं ती अफाट शक्ती आहे. ती आता काय वटवृक्ष, त्या वृक्षामधून आम्ही काय घेणार. मी तर त्या वृक्षाची वाट पाहते ना. काल तो ते तुम्हाला पाठवले, मला ते इमॅजिन नाही करू शकत. बघितले का मॅडम तुम्ही ते? हा, ते माझ्याकडे मी प्रिंट पण केलेले आहेत हे बघा सगळे. छान. खूप छान. मला तुमची साथ हवी आहे ना, मला सतत ठेवा मॅडम तुमच्यासोबत. आणि तुमच्यासारखं मला बोलायचं आहे. मी माझा स्वभाव चेंज केलाय मॅडम. आणि मला आता राग नाही येत मॅडम. आता मेन म्हणजे राग नाहीत, मी प्रेमाने सगळ्यासोबत बोलते. तर मला खूप लोक माझ्यासोबत बोलायला प्रयत्न करतात. रोज खूप फोन येतात, पण माझे घरचे लोक मला खूप माझ्यासोबत प्रेम करत आहे. मेन म्हणजे माझे मिस्टर खूप प्रेम करतात आणि माझी मुलगी सुद्धा. त्यामुळे त्यापेक्षा काय पाहिजे. हा, ठीक आहे मॅडम. थँक्यू. बोला रसिका मॅडम. मॅम खूप छान अनुभव होता आजचा. खरोखर मला ऑरा कधी दिसत नाही, पण लिटरली जेव्हा तुम्ही म्हणलात ना घरातून आतमध्ये प्रवेश करा, लिटरली माझ्या भोवती गोल्डन ऑरा दिसतोय आणि मी गोल्डन पावलांनी आतमध्ये येते आणि माझ्या मागे ती पावलं उमटली आहेत, असा अनुभव होता. खरोखर सुंदर. नेहमी माझं डोकं जड होतं मेडिटेशन केल्यानंतर, आज अजिबात झालं नाही आणि इतका सुंदर अनुभव होता म्हणून सांगते की बस. खूप छान वाटलं. खरोखर सगळ्यांबरोबर माझी ती तिथे हे आहे की तुम्ही आधी का नाही भेटलात. स्वामींची कृपा खरं. श्री स्वामी समर्थ. खरोखर स्वामींची कृपा. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. बोला भारती मॅडम. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप आभारी आहे. माझ्या तिन्ही लेवल झाल्या आणि आणखीन एक पहिल्यांदा काल तुम्ही हे क्लासमध्ये होता आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, त्यासाठी सॉरी. आणि आजचं हे शक्तिपात खूप छान झालं. मी अम्मा भगवानांचं करत होते, त्याच्यामध्ये आमच्या अशा प्रोसेस झालेल्या, म्हणजे एक मला 15 वर्षापूर्वी हे मिळालेलं, पण मला ते कळलं नव्हतं मॅडम. ह्या दैविक ऊर्जांना कसं बोलवायचं, कसं मागायचं. आय लव्ह यू मॅडम. आय लव्ह यू सो मच. थँक्यू मॅडम. आता नाही जास्त बोलणार, पण थँक्स. थँक्यू. आय लव्ह यू सो मच. बस एवढंच. बघा, आज माझ्यापेक्षा जगात कोणी श्रीमंत नाहीये. एवढं प्रेम आणि तुमचं सगळ्यांचं ब्लेसिंग. रिअली थँक्यू मॅडम. खूप मी खुश आहे. माझे भगवान अम्मा ते मला देत होते, पण ते मला कळत नव्हतं इतके दिवसात, पण ते एक माध्यम तुम्ही झाला. सो 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 मच. परमेश्वर तुम्हाला खूप आयुष्य देवो आणि सगळ्यांच्या आयुष्यात तुम्ही आणखीन 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 येऊ, सगळ्यांना हे सर्व मिळो. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि आपल्या ग्रुप मधील सर्वांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. I love you so much. थँक्यू. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्याकडून आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळो. आणि हे ज्ञान जे देताय ना मॅडम, खूप सोप्या आणि साध्या भाषेत तुम्ही देताय की ते सर्वांपर्यंत पोहोचतंय. थँक्यू. हॅपी जर्नी मॅडम. थँक्यू. पल्लवी मॅडम बोला. मॅम थँक्यू सो मच. आधी मी कितीतरी वेळ रडतच बसली आणि जास्त वेळ नाही घेणार. सगळे एक्सपिरियन्स नेहमी सारखे एकदम ग्रेट होतं. फक्त एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. माझी एक फ्रेंड ऍडमिट झालेली. आता आज तिचा 5वा दिवस असता ऍडमिट असायचा. तिच्या भावाचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं ऍडमिट आहे ते. मी गेली नाही तिथे. मी फक्त तिला घरून हिलिंग दिली आणि ती 1 दिवस पूर्ण बेशुद्ध होती आणि त्याच्यानंतर पूर्ण सलाईनवर. आणि मी तिला काल भेटायला जाणार होती, पण मी तिला फोन केला की तू कुठे आहेस, कोणता वॉर्ड आहे काय. आणि तिने मला कॉल केला की म्हणे मी घरी आली, मला सुट्टी झाली आणि मी आता बरी आहे. आणि कालपासून मी आतापर्यंत फक्त माझ्या हातापायावर गुजबम्प्स आहेत आणि मला रडणं नाही थांबत.
आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. बस एवढंच बोलेल. हॅपी जर्नी आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रियंका पाटील मॅडम. हॅलो. हा बोला. प्रथम थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. तुमच्यामुळे ना एक नवीन जन्म मिळाल्यासारखं वाटतो. खूप छान अनुभव होता आज. म्हणजे शब्दात पण मी नाही सांगू शकणार इतका छान अनुभव होता. म्हणजे पूर्ण मी माझी आयुष्याची जर्नी ह्या 10 मिनिटांमध्ये मी बघितली. इतकं छान अनुभव होता. मॅम मला एक विचारायचं आहे. मला ना लोअर बॉडी पूर्ण जड झाली होती लास्टला. हे कशामुळे झालं असेल? मॅडम खालचे चक्र थोडे ब्लॉक आहेत. रूट चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, त्याला थोडंसं हिलिंग करा. तिथले ब्लॉकेजेस मुळे हेवीनेस आला होता. हळूहळू कमी होऊन जाईल. ओके चालेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. पूनम मॅडम अनम्यूट करा. हा मॅम मगाशी मी बोलले होते पण तुम्ही एवढे छान कसे आहात म्हणजे तुमचे ते विचार एवढे सुंदर म्हणजे काय म्हणजे तुम्ही म्हणता मी स्वामींचं करता म्हणजे अशी काय स्वामींची सेवा करता म्हणजे स्वामी तुम्हाला एवढे म्हणजे साथ देतात असं म्हणायचं होतं. फक्त नामस्मरण करते मॅडम. लिटरली सांगते, आधी मी खूप जास्त वेळ पूजापाठ करायची. अगदी सोमवारी माझा पंचामृताचा अभिषेक वगैरे राहायचा शंकराचा. आणि की पण स्वामी माझ्या जीवनात आले. आज मी फक्त देवाजवळ उभी राहते ना, मागण्यापेक्षा म्हणते की देवा तू किती मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. आता जबाबदारी टाकली आहे तर ते पेलण्याचं सामर्थ्य दे. याच्या पलीकडे काही मागत नाही. खरंच स्वामींचे अनुभव एवढे म्हणजे आहेत ना, म्हणजे माझे वैयक्तिक पण खूप अनुभव आहेत. स्वामी प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देत असतात आणि स्वामींच्या कृपेनेच मी आज इथे उभी आहे तुमच्यासमोर. म्हणजे मी असं वाटलंच नव्हतं की मी इथं येईल, मी जॉईन करेल. म्हणजे एवढं म्हणजे स्वामींची एवढी अफाट शक्ती आहे. मग मी तेच म्हणलं तुम्ही एवढे छान बनलेले आहात की स्वामींनी असं कोणतं वरद हस्त तुमच्यावर ठेवलेलं की विचाराची एवढी म्हणजे प्युरिटी आहे. समोरच्या विषयी संपूर्ण ग्रॅटिट्यूड तुम्ही व्यक्त करता. म्हणजे एवढं खूप छान आहे. म्हणजे तुमचा शब्द व्यक्त करतो स्वामींच्या नंतर तुम्हीच आहात माझ्या जीवनात. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. अश्विनी मॅडम. हा मॅम, स्माइल मॉर्निंग. ऍक्च्युली मला सकाळी आमचा थोडा प्रॉब्लेम झाला. मला अटेंडमेंट मला असं वाटतंय पण भेटलं नाही करून अटेंडमेंटचं माझं. तर आणि ऍक्च्युली सर्वांचं ऐकून ना मला कसं तरी होतं आता. थोडासा प्रॉब्लेम झालेला. मी लगेच मी हे एवढी upload- तयारी केली, नाही, सगळी मी तयारी सगळं केलेली अपलोड मी करते, आता. काळजी करू नका. आणि आज दिवसभरात देवाच्या समोर बसून परत ही सगळी प्रोसेस कम्प्लीट करा. अच्छा, तसं होईल ना मॅम. मी कारण काळजी सगळी करू. तयारी म्हणजे तुमचं आजच्या आणि एवढं. दिवसात करा म्हणजे होईल ते. ठीक आहे. ओके ओके. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू. शैलजा मॅडम. चला घ्या, माझ्या घरची वाट बघून राहिलेत आता तयारी करून. हा मॅडम, मला फक्त एकच विचारायचं होतं. मगाशी बोलले ते चॅन्टिंगचं प्लीज सांगा ना एकदा, मला नाही ते कळलं. 11 वाला जो नंबर आहे ना, तो 10 मिनिटं हातात हो घेऊन त्या पद्धतीने चॅन्ट करायचा आहे. ठीक आहे. मनी ते 10 मिनिट्स कंटिन्यू त्याला चॅन्ट करायचा आहे. 555711 असा जो नंबर आहे तो पूर्ण चॅन्टिंग मध्ये करायचा आहे. बरं चालेल. ठीक. थँक्यू. थँक्यू. प्रतिभा मैडम बोलिए. मैम, मुझे है ना थोड़ा सा कार्ड का कंफ्यूजन आ गया सबका सुन के. ये जो कार्ड आपने आज एनहांस करवाए हैं अभी मेडिटेशन में, वो डायरेक्ट रखने हैं कि अपने रेकी सिंबल्स डाल के फिर रखना है? नहीं, अभी आप भगवान के पास रखो कुछ देर उसको हाँ जी. और फिर उसको सिंबल डाल के जिसको देना है तो वो वैसे वैसे अफर्मेशन देके दो. ओके. और जो खुद का है वो उसको भी सिंबल डाल अफर्मेशन दो ना, कि सिंबल डाल के कि मेरे जीवन में ऊर्जा एक्टिव हो रही है. जो भी आपकी इच्छा है वो बोल के दीजिए. ओके मैम. ओके. ओके. थैंक यू मैम. थैंक यू सो मच. हाँ सुनील सर. प्रथमतः सगळ्यांना तुम्हाला नमस्कार. सगळ्यांना तुम्हाला आणि सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. सॉरी, व्हिडिओ बंद वाटतो. आणि तुम्ही नाव मुखातून येण्यासाठी मी थांबलो होतो शेवटपर्यंत. म्हटलं कदाचित मागच्या बाकावरच्या बॅच मध्ये असता मुलगा असतो ना, कधी दुर्लक्ष होतं. पण म्हटलं हात दुखला तरी चालेल, पण आज उभंच राहायचं शेवटपर्यंत. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. बऱ्याच दिवसाने आलो बॅच मध्ये. सध्या बिझी चाललंय, इलेक्शन ड्युटी आहे.
काल पण पूर्ण सकाळी 9:30 ते रात्री 10:30 पर्यंत ड्युटीवरच होतो, पण तेवढ्या मधल्या वेळात सगळी कामं करून घेतली आणि रेखीने त्याने आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने ते सगळं शक्य झालं. ताईमुळे मी याच्यात आलो होतो आणि आता काळजी घेण्यासाठी माझी मुलगी आणि बायको आहे माझी, पण मार्गदर्शनासाठी तुम्ही आहात आणि ताईने करून ठेवलंय. आणि धन्यवाद तुमचं. माझं फक्त नाव तुमच्या मुखातून यावं यासाठी वाट बघत होतो. धन्यवाद, खूप खूप आभार आहे. थँक्यू. माया मॅडम. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. सर्व ग्रुपला पण. माझ्या पण जिंदगीमध्ये जेव्हापासून तुम्ही आल्या ना, खूप बदल झाला. माझे एवढे अक्षरशः एवढे पायाची नस अशी ओढत होती आणि घुटण्यानं मी खाली पण सुद्धा नव्हते बसत. मला टेबल खुर्ची डॉक्टरनी मना पण केलं होतं की खाली बसायचं नाही, पण तुम्ही जेव्हापासून तुमचं मेडिटेशन वगैरे करते ना, तेव्हापासून मला खाली बसणं उठणं सगळं चांगलं झालं आणि माझ्या जिंदगीमध्ये खूप चेंज आले मॅडम. आणि मला अजून एकदा भेटायचंय. नक्की नक्की लवकरच भेटू. हा मॅडम, मला असं वाटतंय तुम्हाला कधी भेटू मी कधी नाही भेटू. मला एकदा भेटले तर मला असं वाटतं अजून तुम्हाला एकदा भेटायचंय मला. नक्की भेटू. नक्की. हा ठीक, धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडम बोला स्मिता मॅडम. मॅडम तुम्हाला पहिलं मी अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देते, तुमच्या सर्व फॅमिलीला पण. आणि दुसरं म्हणजे मला खूप अतिशय चांगला अनुभव आला आज. मला असं ना गोल्डन प्रकाश आणि पर्पल प्रकाश पण दिसला, पण तुम्ही जे सांगवता ना हातमध्ये रब करून त्या बाजूच्या ह्याच्यावर ठेवा, तर तेव्हा ना माझे हात खूपच जड झालेले, मला ते असे करता येत नव्हते. त्यामुळे ना हळूहळू मग करून मी ते ठेवले. पण तसं काय नाही ना, परत मी करू का ते मग? काहीच नाही. आणि खरंच तुम्हाला म्हणजे त्या सगळ्या जणी बोलतात ना मॅडम, तुम्हाला मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुम्ही जी सेवा करताय ना मॅडम ती खूप चांगली आहे आणि आम्हाला खरोखर तुमच्याकडनं खूप हे मिळतं, ऊर्जा मिळते. जसा तुमचा मुलगा मागे एकदा म्हणाला होता की आई तू फोन उचल, तुझ्या सगळेजण देव मानतात, ते खरं आहे मॅडम. खरंच तुम्ही देवासारख्या. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मॅडम. गुंजल मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅडम, माझं मिस झाल्यासारखं वाटतंय. रेखी आपली प्रार्थना केल्यानंतर सुरुवात झाली ना, कारण ते 5 मिनिटांनी म्हटलं ना की परत लॉगिंग करा, त्याच्यात माझं काही मिस झालं का असं मला सारखं वाटतंय. नाही. रेखीची प्रार्थना ही पहिली स्टार्ट होतं. पहिलं स्टार्ट होतं ना. थँक्यू मॅम. मला अनम्यूट करा. खूप चुकलंय की माझं असं काही वाटतंय सगळं. नाही काहीच. चांगले अनुभव ऐकते आणि मला असं वाटतं की माझंच काहीतरी राहून गेलं की काय, माझंच एवढी तयारी केल्यानंतर. काहीच नाही. ती रेखीची सुरुवात होती तीच ना मॅम, प्रार्थना. थँक्यू मॅम. सो सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. हा अक्षय्य तृतीया म्हणजे जीवनामध्ये कधीही क्षय न होणारा क्षण. असंच आपल्या जीवनामध्ये प्रेम अक्षय्य मिळो, धन अक्षय्य मिळो, आरोग्य अक्षय्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. या ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये समृद्धीचा अक्षय्य वर्षाव करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद. अश्विनी मॅडम बोला, लास्ट काय? मॅडम तुमच्यामध्ये अजून एक खासियत माहितीये काय आहे? तुम्ही दुसऱ्यांच्या म्हणजे काही असू दे, तुम्ही त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह सांगता, ते खूप छान वाटतं. म्हणजे असं हे नाही होत की काय होणार कसं होणार असं विचार की तुमचं ऐकलं ना की असं वाटतं की नाही ते झालंच आहे करून, नाही ते होणारच आहे करून, असं. थँक्यू. खूप छान. माहितीये का आता मला खूप फील वाटत होतं, पण तुमच्याशी बोलल्यानंतर एकदम म्हणजे थोडस हे वाटतं. थँक्यू. आणि मला ना डिस्ट्रॅक्ट तुमच्या बरोबर थोडस बोलायचंय. मॅडम नंतर फोन करा. आता सध्याच्या घडीला माझ्या घरच्या लोकांनी बॅग आता तुम्ही एन्जॉय गाडीत टाकलेले आहेत आणि ते हॉर्न आता वाजवतात आहे. मला आता तेच टेन्शन तुम्ही आपल्याला जा अपलोड करायचं आहे.
ते एक राहिलं आता. ठीक आहे, चला थँक्यू. तर आज आपण नाही थांबतोय. प्रणाली मॅडम तुम्ही मला कॉल करा एक अर्धा एक तासात, मग आपण बोलू. मॅडम एकच एवढंच फक्त मला बोला जास्त नाही बोलायचंय. बोला बोला. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅडम मेडिटेशन चालू होतं, थोडी मी त्या फ्लो मध्ये होते आणि माझी मुलगी येऊन तिने मला असं टच केलं, ते मला असं ना पूर्ण असं व्हायब्रेट झाल्यासारखं, मुंग्या आल्यासारखं वगैरे झालं. पण पुन्हा मी त्याच्यात गेले. मग तसं हे नाही ना की बाबा तिने मला मध्येच येऊन हात काहीच वगैरे. नाही, काहीच नाही, काहीच नाही. बाकी मला अनुभव म्हणजे हातातून फ्लो वगैरे खूप छान आला वगैरे, आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण होतील. तर एवढी हे आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. चला बोला रश्मी मॅडम लास्ट. हा, मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्यासोबत आम्ही पण तुमच्या प्रवासाला येतो. आणि आम्ही इथं असून तरी तुम्ही तिथे असाल तरी आम्हाला सोबत घेऊन चला. मी रोज म्हणेल की मॅडम जिथे जिथे चालली तिथे तिथे मी मॅडमचा हात पकडून चाललेली आहे, आणि माझ्यासोबत जेवढे माझ्यासोबतचे आहेत ते सर्वजण चालले आहेत, आणि माझ्या क्लास मधले सर्वजण तुमच्यासोबत आहेत. आणि थँक्यू मॅम, थँक्यू. आणि तुम्हाला मी विसरले की आजच्या अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही लक्ष्मी आहात माझ्यासाठी, आणि तुम्ही जा आणि मला मला सोबत घेऊन जा, मेन म्हणजे. नक्की नक्की. ठीक, हा हा, ठीक आहे मॅम. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. यांचं कोटी कोटी आभार. ईश्वराच्या चरणी माझा नमस्कार. थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅम.